कृष्णपादमङ्गलम् ॐ मङ्गलम् ओंकारमङ्गलम् ॐ मङ्गलम् ओंकारमङ्गलम् गुरुर्मङ्गलम् गुरुर्पादमङ्गलम्। सगळ्यांना पुन्हा विनंती करतो की त्यांना श्रोत्यांना विनंती त्यांनी स्थानापन्न व्हावं। जय 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 रघुवीर समर्थ। सर्वप्रथम आपण सर्वांनी आपापले भ्रमणी बंद शांत ठेवावे ही विनंती। आपण सगळे मिळून प्रथम सद्गुरूंना वंदन करूया। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सुस्वागतम। परम आदरणीय सौ अलकाताई मुतालिक यांना वंदन करते। शिवगड चॅरिटेबल ट्रस्ट गुरुकुल आयोजित श्रीमद आद्य शंकराचार्य रचित स्तोत्रे या विषयावरील अमृतमय प्रवचनासाठी उपस्थित सर्व श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करते। भगवंताच्या सगुण साकार सविशेष रूपावर सर्व आचार्य संत अनन्य भक्त आकृष्ट झाले। वेदांनी सुद्धा या साजिरा गोजिरा रूपाचे स्तवन केले। केवल अद्वैत तत्वज्ञानाची विमल पताका भारतवर्षात ज्यांनी उभारली त्या जगद्गुरू भगवान श्री शंकराचार्यांनी परब्रह्माच्या सगुण व निर्गुण स्वरूपाची स्तुती करण्यासाठी अनेक श्लोक आणि स्तोत्रे रचली। ही स्तोत्रे संस्कृतमध्ये असल्यामुळे त्याचा मराठी अर्थ समजल्याशिवाय त्यामधील आनंद घेता येत नाही। यासाठीच या स्तोत्रांचा शब्दार्थ समजून मन अधिक प्रसन्न होण्यासाठी शंकर वाङ्मयाच्या सखोल अभ्यासक उपासनेच्या प्रचंड सामर्थ्याने भक्तिरसाने भिजलेलं भावपूर्ण विवेचन करणाऱ्या पूज्य सौ अलकाताई मुतालिक आपल्याला आचार्यांच्या वेदसार शिवस्तोत्रम, श्री शारदा स्तोत्रम आणि गुरुपादुका स्तोत्रम या 3 स्तोत्रांचे अंतरंग उलगडून दाखविणार आहेत। त्यापैकी आज आपण वेदसार शिवस्तोत्रम या स्तोत्राचे विवेचन ऐकणार आहोत। आपल्या सगळ्यांना एक पत्रक दिलेलं आहे, त्यात ही 3ही स्तोत्र आहेत आणि 3ही दिवस आपण हे पत्रक घेऊन यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्यात पाहता येईल। आता मी सौ कल्पनाताई अवसरे ताईंना विनंती करते की त्यांनी पूज्य सौ अलकाताईंचे पुष्प देऊन स्वागत करावे। सौ मृणाल कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी सौ अलकाताईंचा परिचय करून द्यावा। जय जय रघुवीर समर्थ। तर आपणा सर्वांना आदरणीय अलकाताईंचा परिचय किंवा नव्याने परिचय करून देण्याची आवश्यकता अजिबातच नाही आहे, तरी पण एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून प्रयत्न करते। सौ अलकाताई मुतालिक, राहणार डोंबिवली, शिक्षण MA MAd, निवृत्त शिक्षिका। सध्याचे कार्य त्यांचे योग महाविद्यालय पदव्युत्तर तत्त्वज्ञान इथे अध्यापन, श्री गणेश मंदिरात तत्त्वज्ञान अभ्यास वर्ग गेली 20 वर्षे चालू आहेत। परमपूज्य डॉक्टर काकांच्या अनुग्रहित त्यांचे चरणी प्रस्थानत्रयीचे अध्ययन, त्यांचेच आज्ञेने प्रवचन सेवा गेली 35 वर्षे रुजू। भागवताचार्य आणि श्रीराम कथाकार, संपूर्ण भारत आणि देशविदेशात प्रवचने आणि भागवत सप्ताह। श्री समर्थ संप्रदायातील त्यांचे कार्य, तर श्री समर्थ विद्यापीठ येथील प्रमुख सल्लागार, श्री क्षेत्र शिवथरघळ येथे बाल, युवा, प्रापंचिक आणि वानप्रस्थ
शिबिर विभाग प्रमुख, श्री गणेश मंदिर संस्थान तर गेली 25 वर्षे सेवा आणि सध्या अध्यक्ष म्हणून कार्यरत. श्रीकृष्ण संप्रदायाचे प्रमुख पूज्य दिवाकर अनंत घैसास यांनी हसरी सरस्वती ही उपाधी त्यांना प्रदान केली आहे. चिदंबर स्वामी मुरगोड या संप्रदायातील त्यांचे कार्य, तर संत राजाराम महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथांचे शुद्धीकरण, ग्रंथलेखन, हिंदीतून प्रवचने, श्री महाभागवत सप्ताह हिंदीतून, विठाबाईंचे अभंग, महाभारत, पांडव प्रताप, आगामी ग्रंथसंपदा. प्राज्ञ पाठशाळा वाईतर्फे विद्यार्थ्यांसाठी गोष्टीरूप उपनिषदे लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर. प्रकाशित ग्रंथसंपदा: शाकंभरी गद्य आणि पद्य चरित्र, श्रीकृष्ण बलराम बंधू चरित्र, चिदंबर बोधामृत, अभंग निरूपण, श्रीमद बोधकथामृत, रामायण कथासार, निजात्मबोध, अध्यात्म रामायण, 7 उपनिषदांवर भाष्ये पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांकरिता, नारद भक्तिसूत्रे ओवीबद्ध केली आहेत, अनेक वार्षिक सदरे, दशोपनिषदे सार आणि परिचय, आणि श्री समर्थ आत्माराम निरूपण. तर त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान: पुष्पलताबेन वेदांत प्रचारक, वेदांत प्रसारक, कामोठे शिक्षण संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार, आगरी यूथ फोरमनी आदर्श शिक्षिका पुरस्कार, ग्रेट डोंबिवलीकर, गोमती, श्रीराम फाउंडेशनचा भागवत निरूपणासाठी मैत्रेयी, श्रीमद भागवत बोधकथामृतसाठी एकनाथ संशोधनाचा मुकुंदाचार्य पुरस्कार, शिवगडतर्फे गौरव आणि अनेक सन्मान, नवदुर्गा पुरस्कार शिवसेनेकडून आणि एक्सलन्स पुरस्कार रोटरीतर्फे. तर अशा आदरणीय अलकाताईंना आदरणीय अलकाताई आपल्याला प्रवचनकर्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. तर मी आपल्या सगळ्यांकडून त्यांना विनंती करते की त्यांनी प्रवचनास प्रारंभ करावा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. कृपाकटाक्षाची ये किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद आचार्यांच्या चरणी वंदन करते, समर्थांना वंदन करते. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणी साष्टांग वंदन करते. आणि शिवगड आध्यात्मिक ट्रस्टतर्फे ही गेलेली जी सेवा करण्याची संधी मिळाली आहे, ते सर्व आयोजक आणि समोरचे श्रोते, सगळे श्रोते, तुम्ही जगशी समूर्ती, सगळ्यांच्या चरणी सप्रेम अभिवादन करते. आणि काही चिंतन करू. चिंतनाच्या आधी 2 मिनटं भगवान नामस्मरण करूया आणि मग सुरुवात करू. आजचं जे स्तोत्र आहे ते वेदचं जे सार आहे, तर वेदांचं सार शिवस्तुती असं आहे. आणि म्हणून शिवाचं स्तुती, शिवाचं नाम 1-2 मिनटं घेऊया आणि मग सुरुवात करूया आपण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
श्रीमद आचार्यांसारखं सुंदर व्यक्तिमत्व, अत्यंत विलक्षण मोहक पाडणारं चरित्र ज्यांचं आहे, आज तुम्ही आम्ही सगळे जे कोणी खऱ्या अर्थाने आपल्याला सनातनी वैदिक हिंदू संस्कृतीचे आज पाईक आपण आहोत, सगळेजणं त्याचे भोई आहोत. हे ज्यांच्यामुळे आहोत ते कोण आहेत तर ते श्रीमद आद्य शंकराचार्य आहेत. विलक्षण असणारी बुद्धी, ज्यांनी बुद्धीच्या साह्याने संपूर्ण राष्ट्राचं रक्षण केलं. आता असं वाटतं राष्ट्राचं रक्षण कोण करू शकतं? ज्याच्या हातात शस्त्र आहे तोच. आचार्यांना शस्त्राची नाही गरज लागली हो, त्यांना शास्त्राची गरज लागली. कारण बुद्धी विलक्षण सुंदर होती, ज्या बुद्धीच्या आश्रयावरती त्यांनी हे सगळं कार्य केलं. तो काळ यथावकाश, मला चरित्र नाही सांगायचं आहे, पण तरी पण आचार्यांचे जीवनाविषयक जे विचार आहेत ते जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आचार्यांनी इतकी उदंड विविध देवदेवतांची रचना, स्तोत्रांची रचना का केली हे न उलगडणारं कोडं आपल्याला समजणार नाही. त्यामुळे आचार्यांचे जीवनाचं काय आहे, सूत्र काय आहे, त्यांच्या कशा प्रकाराने ते जीवनाचं सूत्र सांगतात. आचार्यांचं सूत्र बघताना आपल्याला मुळात जावं लागतं ते वेदांकडे. आणि वेदांकडे झाल्यानंतर लक्षात येईल की ज्याच्यामध्ये वेद जो आपला धर्मग्रंथ आहे, ज्याचा मूळ गाभा केंद्रस्थानी कोण आहे तर प्रत्येक जीव म्हणजे मानव हा वेदांचा केंद्रस्थानी आहे. आपल्याला खरं वाटणार नाही पण हे सत्य आहे. त्याचबरोबर म्हणजे जीव हा कुठे आहे तर केंद्रस्थानी आहे. जीवाबरोबर जगत हेही केंद्रस्थानी आहे. त्याचबरोबर जीव आणि जगत ह्यांचं जे नातं ज्यांच्यामुळे सुंदर विणलेलं आहे त्या जगदीश्वराचं स्वरूप आपल्याला वेद सांगतो. आणि हे सगळं सांगताना मानवाने उन्नत जीवन जगलं पाहिजे हा विचार वेदांचा आहे. वेदामध्ये कुठेही संन्यास नाही. प्रश्न येईल मग आचार्यांनी संन्यास का घेतला? आचार्यांनी संन्यास मनाच्या विरुद्ध घेतलेला आहे, लक्षात घ्या. कारण त्यावेळेला ज्या ज्या तत्त्वज्ञानाची आक्रमणं आपल्या संस्कृतीवरती झाली, ज्याच्यामध्ये बौद्ध तत्त्वज्ञान आहे, जैन तत्त्वज्ञान आहे, चार्वाकांचं आहे, सांख्य आहे, ही जी वेगवेगळी जी तत्त्वज्ञानांची आक्रमणं झाली ही जर रोकायची असतील तर आमच्याकडे वेदांमध्ये संन्यस्त वृत्ती सांगितलेली आहे पण संन्यास सांगितलेला नाही आहे. पण ह्या लोकांचं तोंड बंद करण्यासाठी आचार्यांनी संन्यास स्वीकारलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आचार्यांना वर्णन केलेलं आहे संन्यास कसा आहे. तो संन्यस्त योगी आहे. अवघ्या 32 वर्षाचं आयुष्य आहे पण काय कार्य केलेलं आहे, विलक्षण असं असणारं कार्य आचार्यांचं आहे. आणि म्हणून वेदांमध्ये जे उन्नत जीवन आहे तोच धागा आचार्यांनी घेतलेला आहे. आणि आचार्यांचे जे लौकिक जीवनाचे विचार आहेत ते जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आचार्य असं म्हणतात मानवी जीवन हे विकसित असलं पाहिजे, नवे नवे ते प्रफुल्लित असलं पाहिजे. याही पुढे जाऊन ते म्हणत आहेत प्रत्येक मानव हा अंतरंगाने प्रशांत असला पाहिजे. आता थोडं विचार करू, आम्ही प्रशांत आहोत की अशांत आहोत? लक्षात येईल आपण सगळे अशांत आहोत, प्रशांत नाही. म्हणजे मग आचार्यांचा जो धागा आहे त्या धाग्यामध्ये कुठेतरी आपल्यामध्ये गडबड आहे. दुसरा विचार आचार्यांचा खूप सुंदर आहे. आचार्यांच्या तत्त्वज्ञानांमध्ये त्यांनी जे जे काही भाष्य लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. आणि तो दृष्टांत असा आहे, ते असं म्हणतात एक थोडीच कल्पना करा, एक मानवी देह आहे आणि त्या देहाचा एक उजवी बाजू आहे आणि एक डावी बाजू आहे. उजव्या बाजूची खूप वाढ झाली आणि डावी बाजू अत्यंत अशक्त राहिली. देह किती बेढब दिसे. याच्या विरोधाचा डावी बाजू खूपच विकसित झाली आणि उजवी बाजू फारच अशक्त राहिली, तरीही देह अत्यंत कसा दिसणार आहे तर तो विकृत दिसणार आहे. याचा अर्थ शरीराचा उजवा आणि डावा भाग प्रत्यक्षात बघितलं तर आपल्याला वाटतं समान आहे, तो नाही आहे. बरं, शिंप्याला माहिती असतं कपडे शिवताना उजवीकडचा भाग थोडा जास्त असतो किंवा डावीकडचा जास्त असतो. आपल्यामध्ये सिमेट्री नाही आहे. उगाचच आपण म्हणतो सिमेट्री आहे म्हणून, नाही आहे. विश्वकर्त्यांनी काहीच समान बनवलेलं नाही, हे त्याचं सामर्थ्य आहे.
पण तरीसुद्धा आचार्य आपल्याला सांगताना म्हणतात उजवा भाग आणि डावा भाग म्हणजे काय आहे, केवळ कल्पना करा एक लौकिक आणि पारलौकिक किंवा ज्याला आपण परा आणि अपराविद्या म्हणतो. तेव्हा नक्की लक्षात असला पाहिजे प्रत्येक जीव हा दोनही विद्येनी पारंगत असला पाहिजे. तसा असतो लौकिक आणि पारलौकिक वैभवानी परिपूर्ण असला पाहिजे. आता हे जर आचार्यांची इच्छा असेल की आमचं जीवन लौकिक आणि पारलौकिक दोन्हीही वैभवानी परिपूर्ण असलं पाहिजे, ते विकसित असलं पाहिजे, ते प्रफुल्लित असलं पाहिजे, ते प्रशांत असलं पाहिजे, तर मग त्याप्रमाणे ते आहे का आपल्याला अंतर्मुख होणं आहे. आणि त्याप्रमाणे नसेल तर ते का नाही, ह्यासाठी आपण काय आहे तर थोडं चिंतनीय असलं पाहिजे. आचार्यांसारखा माणूस जो अखंड तत्त्वज्ञानामध्ये रमलेला आहे, की आचार्य म्हटल्यानंतर एक विधान आपल्यासमोर येतं आणि ते म्हणजे ब्रह्मसत्यम जगतमिथ्या जीव ब्रह्मैव नापरः असं तत्त्वज्ञान तत्त्वमीमांसा करणारे आचार्य कशासाठी एवढी सगळी रचना करतात. आणि जेवढ्या रचना आहेत त्या रचनांचा एक अभ्यास म्हणून बघा, त्या प्रत्येक रचनेच्या शेवटी आचार्यांचं एक पालुपद आहे बरं का. जसा एखादा गायक असतो तो समेवरती सहज येतो, सावरती सापासून सुरुवात करतो आणि सावरती येतो, तसे आचार्य प्रत्येक रचनेमध्ये द्रुत मोक्ष या शब्दावरती येतात किंवा द्रुतमुक्ती या शब्दावरती येतात. याचा अर्थ तुम्ही आम्ही मानव म्हणून जर जन्माला आलो असू तर मुक्ती आणि मोक्ष हे आपलं ध्येय आहे, ते आपल्या नजरेआड होऊ देऊच नये याच्यासाठी आचार्य प्रत्येक रचनेमध्ये तो शब्द घालतात. तो त्यांच्यासाठी नाही आहे, आपल्यासाठी आहे. कारण आपण आपली मोक्षाची स्थिती विसरलेलो आहोत आणि मोक्ष म्हणजे काय हेच आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून मोक्षाची आचार्य व्याख्या करतात. आचार्य असं म्हणतात, जर मानव काया मिळालेली असेल तर मोक्ष मिळाला पाहिजे. आणि मग मोक्ष म्हणजे काय, मोक्षयती दुःखम अनेन इति मुक्तीही. व्याख्या काय सुंदर आहे. मोक्षयती दुःखम, ज्या दुःख देणारंचं जे मूळ आहे, दुःखाचं मूळ कोणतं असेल तर मोह, हवं नकोपण. हे हवं नकोपणच दुःखाला कारण आहे आणि याचाच क्षय म्हणजे हवं नकोपण जीवनातून निघूनच जाणं. हे जिथे घडतं तिथे मोक्ष आणि मुक्ती आहेच. किती सोपी व्याख्या केली हो. ऐकायला किती सोपी आहे आणि आचरायला अत्यंतिक कठीण आहे. लक्षात घ्या, सोपं नाही आहे. आणि मग लक्षात येईल की आचार्य ध्येय जर जीवनाच्या दृष्टीच्या समोर असेल तर मार्गक्रमणा अत्यंत सोपी जाते आणि मग योग्य मार्गावरती आपण येतो. आणि म्हणून वेदातले असणारे विचार अंतरी रुजवून घेऊन, वेदांमधलेच विचार, प्रपंच आपल्याला करायचाच आहे पण तो कसा करायचा आहे हाच विचार आपल्याला आचार्य सांगतात. आणि म्हणून वैराग्यरूपी काय आहे तर ज्ञानाने मानवाने आपलं जीवन पुष्प जे आहे ते सजवलं पाहिजे. काय सुंदर विचार आहेत आचार्यांचे. मानवाने आपलं जीवन पुष्प सजवायचं आहे, आपला प्रपंच अत्यंत सजवायचं आहे, सुंदर करायचं आहे, सगळं करायचं आहे. पण त्याचं अधिष्ठान काय आहे, वैराग्याच्या अधिष्ठानावरती. याचा अर्थ अंतरंगामध्ये वैराग्य पाहिजे तर ते जीवन जे आहे ते उठून दिसणारं आहे. म्हणून भोग भोगायला कोणाचंच ना नाही हो. समर्थही म्हणतात, मिळेमिळे अवघे ते चाकावे, उत्कट भव्य तितुके घ्यावे. जे उत्तम आहे ते आपल्याला घ्यायचंच आहे. प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारायची होय. संतांनी हे सूत्र आपल्याला दिलेलं आहे आणि आचार्यही तोच धागा आपल्याला सांगतात. आणि हे सगळं करताना लक्षात येईल की आचार्यांनी स्वतःचं जीवन पुष्प जे आहे ते समाजाला समर्पितच केलेलं आहे. कारण शिवगुरू असणारे पिता, अरेंबा असणारी माता यांच्या गृहस्थाश्रमावरती सुंदर आलेलं एक काय आहे तर अत्यंत अनासक्त वैराग्याने परिपूर्ण असणारं जे कमळच आहे जणू काही, ते कोण आहेत तर ते आचार्य, ज्यांनी आपलं सगळं जीवन समाजालाच दिलेलं आहे. पूर्ण काय विलक्षण आहे. आचार्यांचं वर्णन केवळ एका श्लोकामध्ये केलं जातं. काय आचार्यांचं चरित्र आहे. जेव्हा मातापित्यांनी अधिष्ठान केलं आहे शिवाचं, त्यावेळेला शिवानी दर्शन दिलं आहे आणि विचारलं आहे काय कोणत्या कशासाठी एवढं सगळं अनुष्ठान केलं. आणि अत्यंत सत्य बोलले तो. सांगितलं
काही उदरी संतान नाही, अपत्य नाही म्हणून अनुष्ठान केलेलं आहे. आणि शिव सांगतायत की देतो पुत्र, पण बुद्धिमान हवा असेल तर अल्पायुष्य मिळेल आणि दीर्घायुष्य हवा असेल तर मंदबुद्धीचा मिळेल. काय हवं आहे? आणि मातापित्यांनी अल्पायुष्य पुत्र स्वीकारलेला आहे. शिवाने दिलेलं अल्पायुष्य किती आहे? फक्त केवळ 8 वर्षे. त्यानंतरचे 8 वर्ष शिवाच्या कृपेने आणि त्यानंतरची 16 वर्ष व्यासांच्या कृपेने मिळालेलं एकूण केवळ 32 वर्षाचं आयुष्य आहे. पण या आयुष्यामध्ये काय केलं आहे? आचार्यांची माहिती सांगताना आपल्याला शास्त्र म्हणतं 8 वर्षे चतुर्वेदी. काय सुंदर विचार आहे. 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्व शास्त्रविद. 12व्या वर्षी सर्व शास्त्रांमध्ये म्हणजे जी षटशास्त्र आहेत, 6 उपशास्त्र आहेत, आपले जे जे ग्रंथ आहेत, पुराणं आहेत, 18 पुराणं आहेत आणि तेवढीच 18 उपपुराणं आहेत. या सगळ्यामध्ये जेवढी जेवढी शास्त्र, मग त्याच्यामध्ये योगशास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र आहे, ब्रह्मविद्या आहे, वेदशास्त्र आहे, उपनिषद, काही नाही आहे. सगळ्यामध्ये पारंगत. म्हणून 12 सर्व शास्त्रीविद, सर्व शास्त्रामध्ये पारंगत. 16 कृतवान भाष्यम. बस वयाच्या 16व्या वर्षी भाष्य लिहिलं. मग ते कशावरती? ते उपनिषदांवरचं भाष्य आहे, ब्रह्मसूत्रांवरचं भाष्य आहे, उपनिषदांवरचं भाष्य आहे. आणि या सगळ्याच्या आधी सगळ्यात पहिलं भाष्य कशावरती लिहिलं असेल तर ते विष्णू सहस्त्रनामावरती. नामसाधनेला पर्याय नाही. वेदांमध्ये संपूर्ण वेदांचं जे सार असेल तर संत वचन किती सोपं आहे. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची काढिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. हे जर वेदांचं सार असेल तर वेदांचं सार ओंकार एकाक्षर ब्रह्म हेच जर वेदांचं सार असेल तर त्या सारावरती पहिलं भाष्य म्हणून विष्णू सहस्त्रनामावरती भाष्य. काय सुंदर भाष्य आहे आचार्य, अप्रतिम आहे. नाही आपल्याला काही उमजत. मग आता त्यांचेच असणारे कोण आहेत? आत्ता समकालीन असणारे, आत्ता नुकताच ज्यांनी देह ठेवला ते परमपूज्य वरदानंद भारती यांनी सुंदर भाष्य लिहिले, ते तरी वाचावं. विनोबांनी सुंदर लिहिलेलं आहे भाष्य, अतिशय सुंदर भाष्य आहेत. पण जोपर्यंत ही भाष्य आपण वाचत नाही तोपर्यंत विष्णू सहस्त्रनाम आपल्याला कळतच नाही. कारण काय आचार्यांची बुद्धी आहे. विष्णू तत्व म्हणजे ज्या तत्वाचं चिंतन आचार्य सांगतायत, विष्णू सहस्त्रनाम आहे. तर विष्णू सहस्त्रनामाचं वर्णन सुरू करताना आचार्य विष्णूंनी नाही सुरू करत, विश्वम विष्णू वषटकार म्हणून. विश्वामध्ये असणारं तत्व, याचा अर्थ जे मला डोळ्यांनी दिसतंय त्याच्या पाठीमागचं तत्व मला पाहता आलं पाहिजे. काय सुरुवात कुठून करतायत आचार्य लक्षात घ्या. आपल्याला एक वेगळी दृष्टी आचार्य देतात आणि म्हणून आचार्यांचे किती काय त्यांची महती गावी. आपण लौकिकातल्या किती गोष्टींना सुंदर म्हणतो, किती स्तवन करतो, पण खरंच ज्यांचं करायचं आहे ना त्यांचं करतच नाही. त्यांचं जरा जरी आपल्या अंतःकरणामध्ये असं एखादं व्यक्तिमत्व जर आतमध्ये रुजलं ना तर आपल्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. ज्यांचं स्तवन केल्यानंतर वाणी काय आहे, कारण काय स्तवन आहे, किती सुंदर स्तोत्र आहेत, त्याला किती गेयता आहे. सरस्वती त्यांच्यावरती किती प्रसन्न असावी, किती म्हणते घे तुला पाहिजे तेवढा शब्द मी पुरवते, पण बाबा रे कर काय स्तवन. काय विलक्षण चरित्र असेल लक्षात घ्या. असं आचार्यांचं असणारं ते वर्णन. आणि त्यांचं सगळं जीवन कसं आहे. परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात, आचार्यांचं जीवन बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला कळतं, घ्याया या देहाचा लाहो जायाचे हे म्हणून या. बस हा माझा देह जाणारच आहे, निश्चित आहे. तर मग या देहाकडून मला जे वसूल करून घ्यायचं आहे ते करून घेता आलं पाहिजे, जे आचार्यांनी केवळ 32 वर्षामध्ये केलेलं आहे. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा भारत भ्रमण केले. तेव्हाचा भारत आत्तासारखा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून द्वारकेपर्यंत नव्हता. तेव्हा पाकिस्तान आपल्याकडे, इराण आपल्याकडे आहे, इराक आपल्याकडे आहे, जकार्ता म्हणजे इंडोनेशिया आपल्याकडे आहे, खालची जी सगळी बेटं आहेत ती आपल्याकडे आहेत. वैदिक भारत जरा डोळ्यासमोर आणा, किती प्रचंड आहे. आणि या वैदिक भारताला त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, 3दा
प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा केली. काय देह झिजवला असेल आणि तो देह झिजवताना काय जीवनाचं ध्येय असेल. जीवन संपूर्ण जे समाजाला देणं आहे असे असणारे आचार्य जेव्हा आहेत तेव्हा वेदातलं असणारं जे ज्ञानाचं भांडार, वेदांनी सांगितलेले विधी, वेदांनी सांगितलेले निषेध, हे सगळं त्यांनी तुम्हाला आम्हाला मुक्त केलं आहे. ते कशाच्या माध्यमातून मुक्त केलं आहे? भाष्यामध्ये ते तत्त्वज्ञान सांगतात. तत्त्वज्ञान हा शब्द जेव्हा येतो तेव्हा तिथे लक्षात येईल तिथे आनंदाची मीमांसा येते. आणि म्हणून शास्त्र म्हणतं, शास्त्र मांसम न निंदती अपितु मीमांसयती. शास्त्र या हाडामासाची निंदा करत नाही, त्याची मीमांसा करायला शिकवतो. आणि म्हणून आचार्य आपल्या आत्मषटकामध्ये याच हाडामासाची निंदा मीमांसा आपल्याला करतानाच दिसतात. आणि मग म्हणतात की काय, की मी मन नाही, बुद्धी नाही, काय नाही, काही नाही मी. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे. ही मीमांसा आहे, लक्षात घ्या. एक दृष्टी आपल्याला आचार्य देत आहेत आणि ही दृष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येईल की आचार्यांच्या समोर तुम्ही आम्ही सामान्य लोक आहोत. सामान्य तुम्ही आम्ही सगळे सगुण साकार आहोत. सगुण साकाराला सगुणाचंच आकर्षण असतं. सगुणाशिवाय तुम्ही आम्ही राहू शकत नाही. मग सगुणाशिवाय राहू शकत नाही, सगुणाशिवाय आपली बुद्धी काय आहे तर काही त्याच्यामागचं तत्त्व ग्रहण करू शकत नाही. मग असं असताना सगुण आणि निर्गुण याचा उत्तम मिलाप कुठे आपल्याला काही करता येईल का? तो आचार्यांनी इतका सुंदर केलेला आहे. आणि तो कुठे दिसतो तर आचार्यांच्या स्तोत्रवाङ्मयामध्ये आपल्याला दिसतो. ज्या ज्या ठिकाणी गेलेत, प्रत्येक तीर्थस्थानी गेलेत, प्रत्येक तीर्थस्थानी गेल्यानंतर त्या त्या देवतांचं दर्शन घेतलंय, त्या त्या देवदेवतांची स्तुती केलेली आहे. ती इतकी सुंदर केली, इतकी सुंदर केलेली आहे. जेव्हा एखाद्या देवीचं वर्णन करतात किती सुंदर वर्णन करतात. आणि ते वर्णन करताना एखादा कवीसुद्धा तो करतो. पण त्या कवीचं कविता वाचल्यानंतर आतमध्ये कुठेतरी शृंगार रसाची एक लकेर उठून जाते. पण आचार्य जेव्हा त्याच देवीचं वर्णन करतात ना तेव्हा तिथे शृंगार रस येतच नाही, तो इतका शांत रस असतो. त्या देवीच्या अवयवांचं स्तनाचं वर्णन करताना सुद्धा मातृभावच जागृत होतो. काय शब्दाचं सामर्थ्य असेल आचार्य. त्यामुळे त्यांची दृष्टीच वेगळी आहे, कारण आतमध्ये शांत रस आहे. असा जिथे आत शांत रस आहे त्यामुळे प्रत्येक शब्दसुद्धा कसा आहे तर शांत रसामध्ये भिजून आलेला, असे आचार्यांचे ते सगळे शब्द आहेत. आणि म्हणून त्यांच्या अष्टकातून, त्यांच्या स्तोत्रातून, त्यांच्या सगळ्या भाष्यातून 3 गोष्टी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत बरं का. शास्त्राचाच आहेत, वेदांचा शास्त्र त्यांनी घेतलेले. ते म्हणजे यंत्र, तंत्र आणि मंत्र. शरीररूपी यंत्र आहे, तिथे नामरूपी मंत्र आहे, आणि ते कसं घ्यायचं त्याचं एक तंत्र आहे. म्हणून यंत्र, तंत्र, मंत्र हे सगळं आपल्याला माहिती आहे. आचार्यांनी खूप मांत्रिक तत्व म्हणजे रचना पण केलेल्या आहेत. सौंदर्य लहरी जर बघितलं आपण, आचार्यांची काही शक्तीच्या उपासनांची काही स्तोत्र आहेत, ती जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये तांत्रिक उपासना दिलेल्या आहेत. आचार्यांनी त्यांच्या शिष्यांना ती तांत्रिक काय दिलेली आहे, दीक्षा दिलेली आहे. कारण समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर जितकी चांगली विद्या आहे तितके वाईट गोष्टीसुद्धा आपल्यावरती आघात करणार आहेत. त्याहीपासून आपल्याला स्वतःचं संरक्षण दुसऱ्या कोणी नाही करायचं आहे. हे सगळं कवच प्रत्येक जीवाला स्वतःच्या भोवती निर्माण करायचं आहे. यासाठी उपासना आहेत, यासाठी काही देवतांचं जे पूजन आहे, आपण जे काही करतो या पाठीमागचा हेतू कोणता असेल तर या संपूर्ण विश्वामध्ये आपलंच आपण रक्षण करायचं आहे, दुसरं कोणी करेल वाट नाही पाहत राहायचं आहे. स्पष्ट त्यांचा हेतू आहे. आणि हा सगळा विचार करून आचार्य काय करतायत, त्या तिन्ही अंगाने जे आहेत त्या तिन्ही अंगाने आपल्यासमोर हा विषय मांडतात. आणि असा मांडल्यानंतर मग लक्षात येईल की त्यांनी केलेलं जे काही स्तवन आहे त्या स्तवनातून आज आपण विचार करणार आहोत. तर जे ज्या तत्त्वाची स्तुती करतात ते निर्गुण तत्त्व आहे. पण ते निर्गुण तुम्हाला आम्हाला नाही कळत ना, आणि म्हणून ते कळत नाही. आणि यासाठी की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, हा विचार आहे.
आणि याच अंगाने आपण स्तोत्रांचा अभ्यास करणार आहोत. पण हे करताना जेव्हा ठरलं की आचार्यांची स्तोत्रं घ्यायची, कोणती घ्यावीत, कारण इतकी सुंदर सुंदर आहे की जी गेयता आहे, आपल्याला सगळ्यांना पाठ आहे, ती घ्यावी असं मनामध्ये आलं. पण ती नुसती घेऊन चालणार नाही की आचार्यांच्या पाठी जीवनामध्ये जी आचार्यांनी केलेली उपासना आहे, जे तत्त्वज्ञान आचार्यांनी संपूर्ण आपल्यासमोर मांडलेलं आहे, तो विचार करून 3 गोष्टींचं चिंतन करायचं ठरवलं. 3 स्तोत्रच का निवडली त्याचा मागचा उद्देश आहे की पहिलं वेद सार शिवस्तोत्र. वेदाचं सार काय आहे? वेदाचं सार ब्रह्म हेच आहे. ते ब्रह्म तुम्हाला आम्हाला कळत नाही, म्हणून ब्रह्म ज्या माध्यमातून प्रगट झालं ते शिवतत्व आहे. मग ज्या शिव हे तत्व आहे, मग हे शिवतत्व आचार्य सुरुवातीला वर्णन करताना त्या शिवाचं सगुण रूपाचं वर्णन करतात, पण मात्र नंतर आचार्य त्याचं ईश्वर तत्व म्हणून वर्णन करतात. आणि म्हणून एक जे आहे ते ईश्वर तत्व आहे. ईश्वर तत्व काय आहे, ईश्वर तत्व कशा प्रकाराने कार्य करतं त्याचं स्तवन असणारं वेदसार शिवस्तुती घेतलेली आहे. एक शक्ती स्वरूप आहे आणि म्हणून शारदास्तवन आहे. आणि तिसरं जे आहे ते गुणातीत असणारं तत्व, की जे तुमचं आमचं गंतव्याचं स्थान आहे, नवे नवे तुमचं आमचं स्वतःचं निजधाम आहे, ज्याची तुम्हाला आम्हाला प्राप्ती लौकिक भाषेमध्ये करून घ्यायची आहे. ही अध्यारोपाची भाषा आहे, कारण तुम्ही आम्ही तेच आहोत पण आपल्याला कळत नाही. पण ते ज्यांच्या माध्यमातून कळतं ते सद्गुरु तत्व आहे. आणि त्या सद्गुरूंची स्तुती नाही केली आहे बरं का, तिथे गुरु पादुकाष्टक आहे. म्हणजे गुरूंच्या चरणाचं महत्त्व काय आहे हा विचार आहे. आणि म्हणून गुणातीत म्हणजे काय, असे 3 तत्व अशी धरली. आणि या 3 तत्वाच्या आधाराने आपण हे 3 स्तोत्र जे आहेत किंवा 3 आचार्यांच्या रचना आहेत त्या आपण बघूया. खूप सुंदर आहे. आता ते म्हणणं पहिलं जे आहे ते इतकं मोठं आहे, तेव्हा 11-12 कडवी म्हणायला घेतली तर त्याच्यामध्येच वेळ जाईल. त्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये ते आहे, समोर आहे. त्यामुळे लक्षात येईल की मी कोणत्या शब्दांवरती आहे, तिथून लक्षातच येईल की कशा प्रकाराने ते सगळं केलेलं आहे. आणि हे सगळं करताना आता लक्षात येईल की ईश्वराची उपासना अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही आम्हाला सगळ्यांना तुम्हाला आम्हाला देव माहिती आहे, पण आम्हाला ईश्वराची उपासना माहितीच नाही आपल्याला. देवाची उपासना आपण कशी करतो तेही आपल्याला माहिती आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी एक देवघर आहे, त्या देवघरामध्ये देव आहेत, त्याची आपण काही उपासना करतो. पण ती उपासना वर्षानुवर्ष करत असलो तरीसुद्धा आपली काही वर्म चुकतच आलेली आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की चुकलिया वर्म फेरा पडे. कारण एवढी उपासना करून पूजा करून आपण काही मुक्त होतच नाही, कुठेतरी अडकलेलोच आहोत, कुठंतरी अडकलेलो आहोत. कारण ती नेमकी कशेपणाने करायची तेही आपल्याला कळत नाही. असो, त्यामुळे इतक्या काही जाणार नाही. कारण इथे ज्या अर्थी इथे आलेला त्या अर्थी तो टप्पा आपण नक्की ओलांडलेला एवढं गृहीत धरलेलं आहे. आणि त्यामुळे आपण ईश्वर तत्व या दृष्टिकोनातून वेदांचं सार जे शिवतत्व आहे. आणि मग ते शिव म्हणजे कोण आहे तर ते आचार्यांचं दैवत आहे, कारण त्यांच्याकडे शिवाची उपासना होती. स्वतः शिवगुरु जे आहेत ते शिवाचे उपासक आहेत. आर्यंबा ज्या आहेत त्याही शिवाच्या उपासक आहेत. त्यांनी ज्यांची अनुष्ठान केलेलं आहे ते शिवाचं केलेलं आहे. शिवाच्या कृपाप्रसादाने मिळालेला पुत्र आहे म्हणून त्यांचं नावही ठेवलेलं शंकरच आहे, ते शिवच आहे. आता लक्षात येईल की ते त्यांचं उपास्य दैवत आहे. आणि म्हणून वेदांचं सार काय असतं ना, आपलं जे दैवत असतं ना तेच आपल्याला सार वाटतं. कितीही कोणी काही सांगितलं तरी आपल्याला पटत नाही. अगदी सगळं सारखं आहे, एकच तत्व आहे असं जरी सगळं आपण म्हटलं तरीसुद्धा हाताला 5 बोटं असली तरी एक मधलं बोट वेगळंच आहे ना. मधलं जसं मोठं आहे तसं प्रत्येक जीवाला आपलं उपास्य दैवत श्रेष्ठ वाटतं. आणि त्याच धाग्याने आचार्यांनी वेदांचं सार काय म्हटलं आहे तर शिवस्तुती म्हटलं आहे की त्यांचं जे उपास्य दैव शिव आहे तोच काय आहे तर ते वेदांचं सार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ते त्यांनी पटवून दिलेलं आहे. अनेक त्यांची जी स्तोत्र आहेत त्या ठिकाणी ते पटवून दिलेलं आहे. आणि ते पटवून देताना खूप छान ते म्हणत आहेत. फक्त सुरुवात आपण बघू. पशूनां पतिं पापनाशम परेशम गजेंद्रस्य कृत्तिम वसानं वरेण्यम जटादूतमध्ये स्फुरद्गांगिवारिं महादेवमेकं स्मरामि.
त्याला किती गेयता आहे, त्याला शब्द असे वाचता येतच नाहीत गद्यासारखे, आपोआप त्याला ती गेयता येऊनच जाते. आचार्य सुरुवातीलाच म्हणतायत काय, पशूनाम पती, पशूंचा पती. कोणता पशु? 4 पायाचे पशु का काय? पशु याचा अर्थ 84 लक्ष जीव योनी, सगळेच पशु आहेत. आपणही काय मानव प्राणी म्हणतो ना, मानव जाती, पशु जाती, किन्नर जाती, यक्ष जाती. जाती म्हणजे समूह, वनस्पती जाती, जाती म्हणजे समूह. जे जे भूत निर्माण झालेलं आहे ते सगळे जे काही पशु आहेत 84 लक्ष, त्या सगळ्यांचा काय पशुनाम पती. पती म्हणजे लौकिकामध्ये पती म्हटलं तर आपण म्हणतो की जो माझा पोशिंदा आहे तो, पण इथे पोशिंदा आहेच, पण तो पालन करताय ना. म्हणून तुमचा आमचा सगळ्यांचा अधिष्ठान रूपाने असणारा जो पालन करताय पशुनाम पती, सगळ्यांचा नियंता असा असणारा तो कोण आहे? पुन्हा नियंता असणारा आहे, पालन करणारा आहे. हे सगळं करणारा तो कसा आहे? पापांचा नाश करणारा, कारण तो शिव आहे. शिव म्हणजे अत्यंत पवित्र, आणि इतकं पवित्र की बस जिथे मांगल्याचंच प्रतीक आहे असा तो शिव आहे. शिव याचा अर्थ अत्यंत कल्याणकारक, हितकारक. शिव म्हटल्याबरोबर आपल्याला समोर एक दृष्टत येते, त्यांचं जे रूप येतं ते येतं की ते शिव कसे आहेत की त्यांच्या मस्तकावरती ती गंगा आहे, हेच रूप आपल्यासमोर येतं. आचार्यांच्या समोर तेच रूप आहे, आणि तेच रूप असणारे लगेच आचार्य म्हणतात की हा शिव कसा आहे? हा पापनाशक आहे. का पापनाशक आहे? कारण याच्या मस्तकावरची जी गंगा आहे ती गंगा, किती शब्द सुंदर वापरला आहे आचार्यांनी तिथे, जटाजूटमध्ये स्फुरत गांगिवारम. स्फुरत म्हणजे स्फुरण आहे, अशा उसळते जणू काही ते स्फुरत स्फुरण आहे ते. गंगा, गंगेचं, वारी म्हणजे पाणी. वारी शब्द इतका सुंदर आहे. आपण म्हणतो ती वारी जाते, आम्हाला वारी म्हटलं की वारकरी आठवतात. वारकरी शब्द नाही, तो शब्द मुळात वारीकरी असाच आहे बरं का. वारी म्हणजे पाणी. मग असं हे जे आहे स्फुरण आहे तिथे, स्फुरत गंगा, की ज्यांच्या अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये काय आहे? अखंड स्फुरण आहे. आणि ते स्फुरण कसलं आहे? तर गंगेचं पाणी उसळणारं आहे. किती सुंदर वर्णन करतायत. असं हे जे रूप आपल्यासमोर दिसतं, शिवाचं वर्णन करताना शिवपुराण आपल्याला सांगतं की शिवाच्या मस्तकावरची गंगा आपल्याला काय सांगते? तर शिवाच्या प्रत्येक लीला ही समाजाच्या हितासाठी आहे. शिवाचं संपूर्ण जीवनचरित्र जर आपण बघितलं तर त्यातली प्रत्येक कृती ही समाजासाठी आहे. अखंड समाजाचं हित, समाजासाठी कार्य, ज्यांनी संपूर्ण जीवन समाजाला समर्पित केलेलं आहे, तो देव कोणता आहे? तर तो देव म्हणजे शिवशंकर आहे. आणि म्हणून ज्यांनी अखंड समाजाचं हित केलं तोच एकमेव देवाधिदेव महादेव आहे. थोड्या लीला आठवा. ज्यावेळेला समुद्रमंथन निघालं, समुद्रमंथनातून हलाहल विष निघालं, काय केलं? कोणी केलं? प्राशन. दुसऱ्या कोणी केलं नाही, शिवानी केलं. गंगावतरण करण्याची वेळ आली. गंगावतरण सोपं नव्हतं, अतिशय कठीण होतं. गंगावतरण म्हणजे किती पिढ्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला वाटतं गंगा आली म्हणजे काय त्या भगीरथाने आणली, ती कठोर परिश्रमाने आणली. आणि जी परिश्रमाने आणली म्हणजे कशी आणली? तर ती ठोकून ठोकून, म्हणजे बर्फाचा मार्ग बदलून आणलेली आहे, लक्षात घ्या. ती जर आली असती इथे तर सगळी भूमी, आपली भारतभूमी जलाखाली गेली असती. तिचा प्रवाह रोखण्याचं सामर्थ्य त्याचंच आहे, लक्षात घ्या. कसं वर्णन करतायत आचार्य? आणि म्हणून एकीकडे समोर दिसल्यानंतर रूपाचं वर्णन करतायत. सुरुवातीला ते रूपाचं वर्णन करतायत की असा हा पशूंचा असणारा नियंता, पालन करता असा असणारा, पापांचा नाश करणारा, पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ ईश, अत्यंत श्रेष्ठ असणारा असा हा ईश आहे. ज्याने काय वस्त्र धारण केले? काय कोणाचं कातडं घातले? हत्तीचंच कातडं घातलं. होमवर्क. बरेच जण डॉक्टर काकांना ओळखतात. काकांची एक ग्रंथरचना आहे ज्याच्यामध्ये ते शिवाचं वर्णन करतात. आणि ते म्हणतात त्यांनी पण हत्तीचं कातडं घातलंय आणि मी हत्तीचं न घेता मी गेंड्याचं घातलंय. का घातलंय लक्षात आलं असेल.
सुंदर विचार आहे. घरी जाऊन बघा ती रचना काय आहे. वर्णन इतकं सुंदर केलं आहे की त्यांनी हत्तीचं कातडं पांघरलं आहे आणि मी मात्र काय केलं आहे की प्रपंचामध्ये इतका आसक्त झालो आणि म्हणून निर्लज्ज होऊन गेंडात आपण एक कातडच पांघरलेलं आहे बरं का, कोणाची कातडं पांघरायचं असं गमतीचा विषय सोडा. पण वर्णन केलं आहे की काय आहे त्या गजवस्त्र ज्यांनी धारण केलेलं आहे असा तो मस्तकामध्ये अखंड गंगेच्या ज्या त्याला वारी गंगा वारी गंगेचं जल ज्याच्या मस्तकामध्ये उसळतं आहे आणि असा तो कोण आहे महादेवमेकम स्मरामी स्मरामी. त्या महादेवाचं मी काय करतो तर वर्णन करतो असं म्हणते. आता महादेव शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती दिलेल्या आहेत शास्त्रामध्ये. महानदेव इति महादेव हा जो महानदेव आहे, देवादिदेव इति महादेवा, महा म्हणजे फार मोठा अशा अर्थाने दिलेलं आहे. आणि दुसरी एक व्युत्पत्ती त्या ठिकाणी दिलेली आहे की जी म्हणजे कोण आहे तर मदन अरी. अरी म्हणजे शत्रू, याचा अर्थ कामाचा जो शत्रू आहे तो कोण आहे तर तोही महादेव आहे. कारण महादेव याचा अर्थ सगळ्यात महान शत्रू आपला कोण आहे तर काम. आणि काम म्हणजे एक विशिष्ट काम धरू नका बरं का, काम म्हणजे इच्छा. प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये टाळी वाजवायला सुद्धा इच्छाच असावी लागते. ते कीर्तनकार बिचारे सांगतात म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय, आपल्याला टाळी वाजवताच येत नाही. टाळी वाजवायला लाज वाटते, मुखाने नाम घ्यायला लाज वाटते, कारण तोही काम नाही. याचा अर्थ कोणतीच इच्छा, या सगळ्या इच्छेमध्ये आपण इतके वाहत जातो. हे सगळ्यांचा हा जो काम आहे तो आपला अरी म्हणजे खऱ्या अर्थाने शत्रू आहे. आणि असा ह्या जो कामाचा आर्य आहे म्हणजेच तो मदनाचा आर्य आहे तो कोण आहे तर देवादिदेव महादेव आहे असं सांगितलं. आणि त्याला मी काय करतो स्मरामी स्मरामी. आता इथे लक्षात येईल की स्मरण करणे कुठे आलं हो. स्मरण करणे याचा अर्थ परमात्म्याचं स्मरण. आता वेदानंत बोलीला अर्थ इतुकाची काढलेल्या विठोबाशी शरण निजनिष्ठे नाम घ्यावे. स्मरण कशाचं आहे शिवाच्या त्याच्या गुणाच्या निमित्ताने त्याच्या रूपाच्या निमित्ताने त्याचं काय आहे तर स्मरण आहे. आता लक्षात येईल की अगदी सहज आपल्याला आचार्य छोट्या छोट्या गोष्टी सांगून जातात. कळत न कळत आतमध्ये एक आपल्या एक काय म्हणतात ना अंतरंगाची मशागत कशी आचार्य करतात आपल्याला बघता येईल. आणि मग पुढे सगळी विशेषणं लावली आहेत, इतकी सुंदर विशेषणं लावली आहेत. या देवादिदेव महादेवाला लावलेली विशेषणं आहेत. हा महेश आहे, ईश श्रेष्ठ अत्यंत महान असा असणारा ईश, देवांचा देव असा असणारा तो सुरेश. सूर म्हणजे पण देवच, देवांचा श्रेष्ठ असणारा, देवाचा श्रेष्ठ म्हणजे देवादिदेव इंद्र अत्यंत श्रेष्ठ असणारा म्हणून तोही कोण आहेत ते येते. सुरारार्ती नाशम, असुरांचा नाश करणं. आता असुरांचा नाश करणे याचा अर्थ असुर म्हणजे राक्षस. आता राक्षस म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक कल्पनाच येते, काय मोठे डोळे आहेत, शिंग आहेत, चित्रविचित्र आहे, असं नाही आहे. असुर याचा अर्थ आशुसुहू रमते स एव असुरहा. जो केवळ विषयामध्ये रममाण आहे, पंच ज्ञानेंद्रियांच्या विषयांची भीक ज्याला सतत हवी असते त्याला असुर म्हणतात. मला सतत हे बघायचं आहे, मला सतत हे करायचं आहे, मला सतत हे ऐकायचं आहे, मला सतत याचा स्पर्श हवा आहे, मला सतत हे खायचं आहे, मला सतत हे बोलायचं. हे अखंड जिथं आहे तो असुरच आहे. आता लक्षात येईल की मग आता तो असुर नाही, तो इकडे येतो आपल्याकडे. मग असुर आहे आणि म्हणून असुरांचा काय आहे तर तो असुरांचा नाश करणारा तो विभू अत्यंत व्यापक आहे. आणि जे व्यापक आहे ते अत्यंत आनंददायी आहे. पहा लौकिकामध्ये पु ल देशपांडे वर्णन करतात, एक चौकोनी कुटुंब सुखी असेल का हो. ते दिसायला सुखी दिसतं पण ते सुखी नाही आहे. पण एक असं घर आहे की ज्या घराला दरवाजेच नाहीत, तिथे कुणी या कुणीही जा. आणि म्हणून संत म्हणतात या झोपडीत माझ्या कोणी या, सगळ्यांना आहे, सगळ्यांना सर्वसमावेशक आहे. जे सर्वसमावेशक आहे ते अत्यंत सुखदायी आहे, आनंददायी आहे, ते विभूतत्व आहे. आणि म्हणून शास्त्र म्हणतं यद्वै भूमा तत्सुखम यदल्पम तद्दुःखम अल्पे सुखम नास्ति. आता हा विचार केल्यानंतर लक्षात येईल की तुम्ही आम्ही अत्यंत शांत आहोत. आपली वृत्ती जी आहे ती मर्यादित आहे. ती मर्यादित असणारी वृत्ती परमात्म्याच्या उपासनेने
या सगळ्या चिंतनेने आपल्याला व्यापक व्हायचं आहे, वृत्तीने व्यापक व्हायचं आहे. हनुमंतासारखे आपण शरीराने व्यापक नाही होणार हो. त्याच्यासाठी फार वेगळं काहीतरी करावं लागेल. तेवढं करायच्या भानगडीतच नाही पडूया, पण वृत्तीने तरी व्यापक होण्याचं चिंतन आहे. आणि म्हणून तो कसा आहे शिव, विभू आहेत सांगितलेले, विश्वनाथम सांगितलं, विश्वाचा नाथ आहे. संपूर्ण विश्वामध्ये तोच नटलेला आहे, कारण त्याच्याशिवाय दुसरं कोणतंच नाही आहे. आणि पुन्हा कसं आहे, काय सगुण रूपाचं वर्णन करतात ते, विभूत्या अंगभूषम, त्याचं सगळं अंग कशाने भूषित आहे, मंडित आहे, तो अत्यंत सुंदर दिसतोय. कशाने, तर भस्माने कसा आहे, तर तो नटलेला आहे. त्याचा अलंकार काय आहे, तर भस्म हाच त्याचा अलंकार आहे. म्हणून राहतो कुठे, स्मशानामध्ये. आता आपण म्हणतो तो स्मशानात राहतो, तो शब्द स्मशान नाही बरं का, समशान असा शब्द आहे. समशान, शान म्हणजे श्वास, ज्याचे श्वास सम आहेत, म्हणजे जो अखंड प्राणायामामध्ये आहे तो समशानात राहतो. ते स्मशान नाही आहे बरं का. तो अंगाला भस्म लावतो, याचा अर्थ ते भस्म, ती विभूती हे वैराग्याचं प्रतीक आहे. त्याच्याजवळ इतकं वैराग्य आहे आणि म्हणून त्या वैराग्यामुळे त्याच्या संपूर्ण शरीराला काय आहे, तर भस्मच आहे. भस्म अतिशय काय आहे, तर ते किती पवित्र आहे. गुरुचरित्रामध्ये पूर्ण एक अध्याय बघितलं तर त्या भस्मावरती आहे. चिदंबर स्वामींचं चरित्र जवळजवळ 51,000 ओव्यांचं आहे. त्याच्यामध्ये 2 अध्याय केवळ भस्मावरती दिलेले आहेत. ते किती पवित्र आहे. गंगा भस्म किती पवित्र आहे, इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे. जे गंगा भस्म पवित्र आहे त्याचं पावित्र्य इतकं होतं की जे आपण जसे लहान मुलाला पावडर लावतो, तसे वरदानंद भारतींचं तेजाचं चांदणं नावाचं चरित्र जर कोणी वाचलं, 900 पानाचं संतांचं चरित्र आहे. ते जर वाचलं तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की मी फक्त आयुष्यभर शरीराला काय लावलं, तर ते गंगा भस्म लावलं आणि परिणामी त्या गंगेची कृपा माझ्यावरती इतकी झाली की त्या गंगेने मला कुशीर घेतलं. मी माझा देह गंगेला समर्पित करू शकलो, कारण त्यांनी संन्यासानंतर आपला देह स्वतः समर्पित केलेला आहे. समाधी कशी घ्यायची, देह कसा त्यागायचा, शास्त्रांनी सांगून ठेवलंय. तिथं आम्ही जातच नाही, ते तिकडे गेलेत. आणि स्वतः देह कसा समर्पित करायचा तो त्यांनी केला आहे. कशाच्या साह्याने हे मला सामर्थ्य प्राप्त झालं, ते म्हणतात गंगा भस्म मी लावत होतो. हे भस्माचं सामर्थ्य आहे की मीच माझा देह परमात्म्याला, जी पंचमहाभूतं मी घेतलेली आहेत उधार, ती उधार घेतलेली पंचमहाभूतं माझी मलाच त्याला परत द्यायची आहेत. ज्याला कबीर महाराज म्हणतात 9-10 मास बुनन को लागे, 9-10 महिने लागले हे वस्त्र विणायला, चदरिया झिनी रे झिनी. दास कबीरने ऐसी ओढी जू की तू जशीच्या तशी मी परत दिलेली. आम्ही देतो का जशीच्या तशी? देताना किती कुरकुर आहे. ती देताना देता आली पाहिजे ना. मग ती देण्याचं सामर्थ्य कशामध्ये, भस्मामध्ये आहे. ह्या भस्माने अलंकारित असणारं कोणतं तत्व आहे, तर ते साक्षात शिवशंकर आहेत, आचार्य सांगतायत. आणि मग काय आहे, विरूपाक्ष आहे त्यांचं नाव आहे. काय आहे, मस्तकावरती चंद्र आहे, सूर्य आहे, अग्नी आहे, हे 3 नेत्र त्याच्याकडे आहेत. आपण त्यांना त्रिनेत्रधारी म्हणतो. तो शिव त्रिनेत्रधारी आहे, तो शिव त्रिनेत्रधारी आहे असं आपण कायम म्हणतो. पण वेद म्हणतो तो शिव नाही हो, ते शिवतत्व प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा आहे. कधीतरी बघा की त्याचा एक अंश माझ्या अंतःकरणामध्ये आहे. मग 2 चर्मचक्षु तर आपल्याकडे आहेतच, त्याच्याकडे ज्ञानचक्षु पण आहे. मग कधीतरी आम्हालाही ज्ञानचक्षु विकसित करता येईल. शास्त्र असं म्हणत नाही बरं का. शास्त्र असं म्हणतं शिवाकडे जर त्रिनेत्र असतील तर जीवाकडे सुद्धा त्रिनेत्र असले पाहिजेत. मग हे त्रिनेत्र कोणाकडे आहेत? जे संत आहेत, जे ज्ञानी आहेत, जे विद्वान आहेत, त्यांच्याकडे त्रिनेत्र आहेत. या त्रिनेत्रांचं अध्ययन करावं लागतं. हे त्रिनेत्रधारी जे आहेत ते अध्ययन करून त्रिनेत्रधारी आहेत. मग ते त्रिनेत्र कोणते? वेदांनी सांगितलंय. एक म्हणजे कोणते असतील तर श्रुती, दुसरी म्हणजे स्मृती आणि तिसरं म्हणजे पुराण. या 3 गोष्टींचं ज्याला परिपूर्ण ज्ञान आहे त्याला त्रिनेत्रधारी म्हटलेलं आहे. कारण श्रुतींमध्ये तत्वाचं चिंतन आहे. ज्या तत्वाने संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे
त्या तत्वाचं उपासना कशी करायची, जीव जगत आणि जगदीश्वरामध्ये ते कसं आहे ते कसं जाणायचं हे श्रुती आपल्याला सांगते, उपनिषदं सांगतात. म्हणून आपण ज्या देवतांची उपासना करतो त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं तत्व काय आहे हे जाणण्यासाठी आपल्याला उपनिषदांकडे जावं लागतं. म्हणून शास्त्र म्हणतं माझं रूप बघायचं असेल तर मला आरसा बघावा लागतो, पण जर मला माझं स्वरूप बघायचं असेल तर मला उपनिषदांकडे म्हणजे श्रुती माऊलीकडे जावं लागतं. श्रुती, स्मृती, स्मृती याचा अर्थ कालानुरूप जे बदल होतात, कालानुरूप समाजामध्ये बदल घडत जातात, कालानुरूप कायदे कानून बदलत जातात. प्रत्येक काळाचा एक कायदा असतो आणि जर समाज गुण्यागोविंदांनी नांदावं असं वाटत असेल तर आपल्याला कोणा कशाचं पालन करावं लागतं, तर ते आता श्रुतीने स्मृती, स्मृतीचं पालन करावं लागतं. गुरुजी म्हणतात ना, पूजा सांगताना श्रुती स्मृती पुराणानाम, किती वेळा शब्द ऐकले हो, पण हे त्रिनेत्रधारी मला व्हायचं हे कळतं का? हे जोपर्यंत वेदांकडे जात नाही तोपर्यंत हे विचार आपल्याला लक्षातच येत नाहीत, लक्षात येत. आणि म्हणून स्मृती जी आहे ती काय आहे, स्मृतीमध्ये धर्म आहे आणि धर्म याचा अर्थ कर्तव्य. धर्म म्हणजे कर्तव्य. प्रत्येक ठिकाणचं आपलं कर्तव्य वेगळं आहे आणि मग ते कर्तव्य कुठे कशा प्रकाराने वागायचं, समाजामध्ये मी कशा प्रकाराने वागायचे, कुटुंबामध्ये मी कशा प्रकाराने वागायचे, व्यवसायामध्ये मी कशा प्रकाराने वागायचे, राष्ट्रामध्ये मी कशा प्रकाराने वागायचे, राष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर मी कशा प्रकाराने वागायचे, शेजाऱ्या लोकांशी मी कशा प्रकाराने वागायचे, लहान मुलांशी मी कशा प्रकाराने वागायचे. प्रत्येक ठिकाणी माझा आचार वेगळा असला पाहिजे. हा आचार जसा शास्त्रांनी सांगितला आहे तसा असेल तर तो कसा असणार आहे, तो स्मृतीला आधारदायक असणार आहे. आणि म्हणून स्मृती हा दुसरा नेत्र आहे. आणि तिसरा म्हणजे पुराण. पुराणामध्ये सर्व विद्या आणि आपल्या ज्या आहेत आपण म्हणतो 14 विद्या आणि 64 कला, या 14 विद्या आणि 64 कला या सगळ्यांचं वर्णन आहे की ज्या आपलं लौकिक जीवन अत्यंत उन्नत करतात. एखादा चित्रकार आहे, त्या चित्रकाराला चित्र बनवायचेत, रंग बनवायचेत. रंग कुठून बनवणार तो? निसर्गामध्ये हिरवा रंग आहे, पण मला सांगा एकाच झाडावरच्या किती हिरव्याच्या छटा आपल्याला दिसतात, त्यातली एक तरी छटा एखादा चित्रकार किंवा जो रंगकाम आहे त्याला ती तशी बनवता येते काय? आणि त्याला ती तशी बनवायची असेल तर त्याला कुठे जायला लागेल? त्याला पुराणाकडे जावं लागेल. नृत्यकला आहे, मंदिर बांधायचं आहे, मंदिरामध्ये संगीत आहे, नृत्य आहे, सगळ्या प्रकारच्या ज्या जीवनाचा आवश्यक असणाऱ्या कला आहेत, या कलांचं वर्णन कुठे आहे? हे पुराणांमध्ये आहे. आणि जोपर्यंत हे सगळं आपण आत्मसातच करत नाही, लौकिक अर्थाने आपलं जीवन उन्नत होईल काय? आता लक्षात येईल की आपले जे जीवन अत्यंतिक सुखी आहे समाजाचं, कारण 18 बलुतेदार त्यांच्याकडे त्या कला जीन्समधून आलेल्या आहेत. मग या जीन्समधून आलेल्या आहेत, त्यांच्याकडे त्या कशा परंपरेने आलेल्या आहेत, हे त्यांचं सगळं जे कला जोपासणं आहे हे पुराणांचा विषय आहे. हा नाहीच कळला तर कसं काय चालेल आपल्याला? म्हणून हे तिन्ही गोष्टींमध्ये अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपल्याला, या प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणून पुराण 18 पुराणं आणि 18 उपपुराणं आहेत. या प्रत्येक पुराणांमध्ये काही ना काहीतरी आहे. ज्याच्यामध्ये गरुड पुराण आहे, ज्याच्यामध्ये नर्मदा पुराण आहे. असं वाटतं नदीचं पुराण काय आहे, हे काय ऐकायचं, हे कसलं वाचायचं? आपण लगेच नाक मुरडतो, आम्ही वेदांत शिकणार आहे, आम्ही पुराणं वाचत नाही. अरे काय पुराणं वाचत नाही, पण कधीतरी कळलं पाहिजे ती नदी का नदी झाली, शरयू नदी शरयू का झाली, सरस्वती नदी कुठून उगमाला आली. सरस्वती मूळची देवहूती आहे, जी कपिल मुनींची आई आहे, पण जिने इतकं तप केलेलं आहे आणि इतकं तप केलेलं आहे, परिणामी एवढं सामर्थ्य मिळालं की स्वतःचा देह भस्मीभूत करून नुसतं जायचं नाही, गेल्यानंतर सुद्धा समाजाचं देणं लागतो ते फेडायचं आहे, म्हणून ती पश्चिम वाहिनी नदी म्हणून व्हायला लागलेली. हे तपाचं फल आहे. नर्मदेने 31,000 वर्ष तप केलं आहे, जी शिवाची कन्या आहे, आणि म्हणून जलानी समाजाची सेवा करण्यासाठी ती करते, म्हणून ते रूप धारण केलं. याचा अर्थ तपाचा परिणाम नरदेहामध्ये तप घडलं पाहिजे. आणि तप कशासाठी आहे तर समाजाला समर्पित करण्यासाठी. जर आम्ही तपच केलं नाही, आम्ही जर पुराणच वाचली नाहीत तर आम्ही काय समाजाला देणार? आम्ही आयुष्यभर आम्ही घेणारच.
अहो आयुष्यभर त्या निसर्गाकडनं ओरबडूनच घेतोय, पण कधीतरी त्याला द्या ना. काय शास्त्र म्हणतं, अहो निदान चित्राहुती घालण्याच्या निमित्ताने तरी एका वृक्षापाशी जा आणि किड्या मुंग्यांचं स्मरण करून सांगा की बाबा या वृक्षाशी जाते मी, किंवा तुळशीला पाणी घालण्याच्या निमित्ताने तरी तिच्याकडे जा. म्हणजे त्या तुळशीचं आणि तुमचं एक संवेदनाशील नातं तयार होईल. म्हणून वृक्ष वेली आम्हा काय तुकोबाराय म्हणतात सगळे सोयरे, आमचा त्यांच्याशी संबंधच नाही, कारण आम्ही आमच्या अंतःकरणाने कडप्पे करून टाकलेत काकांच्या भाषेत. काही संवेदनाशीलता राहिलीच नाही आहे आपल्याला. हे पुराणांमध्ये आपल्याला शिकायचं. काय जीवन उन्नत आहे, निसर्गाकडे बघण्याची दृष्टी काय आहे, किती सुंदर दृष्टी आहे का आपण केली आहे का ती विकसित. झाडाची वरची फुलं ही त्या झाडांची जर मुलं असतील तर त्या झाडांना काय सुंदर सांगितलं आहे. आपल्याकडे फुलं वेचणं हा प्रकार आहे, फुलं तोडणं प्रकार नाही आहे. वेचलेली फुलं देवाला घालायची आहेत, तोडून नाही घालायची आहेत. तो काय करतो आपण लक्षात घ्या. आणि अशी तोडून फुलं जर देवाला घातली असतील तर तो देव बघेल का बघून घेईल, विचार आपणच करायचा. असो म्हणून त्रिनेत्रधारी चंद्र आहे, सूर्य आहे, अग्नी आहे. लक्षात येईल तीनही एकच तत्व आहे, जे प्रकाशमय तत्व आहे. आणि असा तो काय सदानंद अत्यंत आनंदी असा असणारा प्रभू, अत्यंत व्यापक असा असणारा, ज्याला 5 मुख आहेत असं म्हटलेलं आहे, अशा त्या ईश्वराची मी स्तुती करतो असं सांगितलेलं आहे. एक फक्त एक शब्द बघितला तरी लक्षात येईल की प्रत्येक शब्दामध्ये काही ना काहीतरी गर्भित अर्थ आहे. गिरीश म्हटले, गिरी म्हणजे पर्वत, पर्वतांचा ईश असा असणारा तो गिरिराज, हिमालयाचा तो स्वामी आहे. आणि म्हणून कुठे राहतो तर तो कैलासावरतीच राहतो. गमतीने खूप सौंदर्य संस्कृत खूप छान श्लोक आहे बरं का, की म्हणे आपण एरवी म्हणतो की कुठे राहू नये, जावयाने कुठे जाऊ नये तर सासरी जाऊ नये, पण म्हणे आपले जे 2 दैवत आहेत ना ती कायम सासरीच राहतात. एक शिवशंकर कुठे राहतात, कैलासावरतीच राहतात, कारण हिमालयाची कन्या कोण आहे तर त्यांची पत्नी आहे. आणि विष्णू महाराज आमचे कुठे राहतात तर ते क्षीरसागरामध्ये राहतात. या क्षीरसागराची कन्या कोण आहे तर महालक्ष्मी आहे. मग हे 2 देव जर आपल्या सासरी राहत असतील तर संस्कृत सुभाषित सांगता आपण जाऊन काय व्हायला हरकत नाही, घर जावे व्हायला हरकत नाही. मतितार्थ गमतीने सोडून टाका, पण स्वामी आहे असं म्हटलेलं आहे. गिरिराज असा असणारा तो आहे. तो कसा आहे, गिरीश आहे, तो गणेश आहे, गणांचा स्वामी आहे आणि गणांचा अधिपती. आता पुन्हा गण म्हटल्यानंतर किती गणांचे अर्थ आहे, तो सगळे गण आहेत, पशुगण आहेत, पक्षीगण आहेत, सगळे गण. याचा अर्थ पुन्हा समुदायच आहे. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचं आपण गणेश म्हणतो, गण याचा एक अर्थ इंद्रिय. आता तो गणांचा ईश याचा अर्थ इंद्रियांचा ईश आहे. तर तो इंद्रियांचा ईश असेल तर इंद्रियांना सोडून राहू शकेल का, तो इंद्रियामध्येच निवास करत असला पाहिजे. आणि म्हणून ईश जो आहे तो ईश कार्य कसा करतो तर त्याच्यामध्ये शिरूनच तो कार्य करतो, बाहेर राहून नाही ना त्याला काम करता येत. आणि म्हणून तो गणेश सांगितलं आहे. गले नीलवर्णम, ज्याचा गळा नीलवर्ण आहे, कारण काय केलेलं आहे तर विषप्राशन केलेलं आहे. असं विषप्राशन केल्यामुळे सुंदर नाव त्याला मिळालं, ते म्हणजे नीळकंठ. ज्याचा कंठ निळा आहे तो नीलकंठ झालेला तो. आणि मग तो नीलकंठ का झाला, शास्त्र किती सुंदर, हा पुराणामध्ये विषय येतो, पुराणांचा विषय की ह्याचा कंठ निळा झाला कारण ज्या वेळेला विष हलाहल विष प्राशन केलं त्यावेळेला मुखामध्ये राम होता, हृदयामध्ये राम होता, मग विषाने जायचं कुठं, कंठामध्येच. म्हणून कंठच काय झाला, निळा झाला. आणि मग शास्त्र सांगतं की राम आणि शिव दोघे कसे आहेत, एकमेकांचे भक्तच आहेत. रामाचं दैवत शिव आहे, शिवाचं दैवत राम आहे. दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. आणि म्हणून जो भक्त रामनाम घेतो त्यांनी ध्यान कोणाचं करावं, शिवाचं करावं. समर्थांचं वचन आहे बरं का, दासबोध किती वेळा वाचलं असेल लक्षात घ्या. नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदी महेश्वर. लक्षात येईल.
म्हणून रामनाम घेताना ध्यान कोणाचं करायचं आहे तर नीळकंठ ज्याचं आहे त्याचं ध्यान करायचं आहे, तर ते रामनाम फलदायी आहे. आपण रामनाम नुसतंच घेतो, ज्याचं ध्यान करायचं ते करतच नाही. आता इथे आपली वर्म चुकतायत, लक्षात घ्या. इथे सांगितलंय कसा आहे तो. पुढे म्हटले गवेंद्राधिरूढम, नंदीवरती पशुवरतीच आरूढ आहे आणि त्याच्यावरती आवड गुणातीत रूपम, तिन्ही गुणांच्या अतीत असा असणारा तो आहे. आता तो तिन्ही गुणांच्या अतीत असणारा असं हे ईश्वर तत्व आहे. आणि ईश्वर तत्व तो कसा आहे, तो सगुण. आता ईश्वर तत्वच आपल्याला समजून घ्यावं. हे सगळं वर्णन जे सुरुवातीला केलेलं आहे ना, हे सगळं सगुणाचं वर्णन केलेलं आहे. थोडं पुढे जाऊया आणि मग ईश्वर तत्व आपण बघूया. पुढे वर्णन करताना आचार्य असं म्हणत आहेत, शिवाकांत शंभो शशांकार्ध मौले. काय सुंदर वर्णन आहे. शिवेचा कांत, कांत म्हणजे पती. आधी माया असणारी जी भगवती पार्वती आहे, तिचा पती असणारा हा कोण आहे, देवादिदेव महादेव शिव आहे, शंभो आहे हा. ज्याच्या मस्तकावरती काय आहे की शशांक. कशी आहे पण तो, ती चंद्रकोर आहे. आता ही चंद्रकोर मस्तकावरती आहे. आपण किती वेळा ऐकतो, पण जोपर्यंत आपण वेदांचं खरं अध्ययन करत नाही तोपर्यंत त्याच्या मस्तकावरती ती चंद्रकोरच काय आहे कधी आपल्याला समजत नाही. मग कोणीतरी म्हणतात नाही काय केलं त्यांनी, विषप्राशन केलं म्हणून चंद्र शीतल आहे म्हणून त्यांनी त्या चंद्राला मस्तकावरती धारण केला. नाग थंड आहे म्हणून त्यांनी गळ्यामध्ये नाग घातला. पण त्यांनी मुळात सांगितलं ही सगळी प्रतीकं आहेत. आणि चंद्रकोर कसलं प्रतीक असेल तर चंद्रकोर हे कर्मयोगाचं प्रतीक आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. जीव एक क्षणकाल सुद्धा कर्माशिवाय राहू शकतच नाही. जर तो कर्माशिवाय राहू शकत नाही तर त्यांनी कर्म करायचंच आहे. तर ते नुसतं कर्म करायचं नाही आहे, कर्म हे कर्मयोगाच्या उंचीवरती नेऊन करायचं. मग कर्मयोग कसा करायचा. आता तुम्ही मी किती कर्म करतो, सकाळपासून रात्रीपर्यंत आठवा की हो, उठल्यापासून कामच करत असतो. उठलं की दात घासण्यापासून काम आहे, आंघोळ करण्यापासून काम आहे, स्वयंपाकाचं काम आहे, बाजारात जाणं काम आहे. लक्षावधी कर्म करतो. जी जी कर्म करतो ती करताना कुठंतरी आतमध्येच की मी करता आहे. आता एवढा लेप लागला की ती अज्ञदशेमध्ये केलेली कर्म, मग ज्ञानपूर्व दशेमध्ये जी जी कर्म केली जातात त्या सगळ्या कर्माचं फल तुम्हाला आम्हाला भोगावंच लागतं. सुटका आहे का? सुटका नाही. आता ह्याच्यातून सोडायचं असेल तर ते कर्मयोग केला पाहिजे. मग कर्मयोग करायचा असेल तर कर्मामध्ये मी करता हे न जाता त्या कर्मामध्ये ईश्वराला परमात्म्याला आणून बसवलं पाहिजे. मग सुरुवातीच्या टप्प्यावरती ते नामाच्या साह्याने म्हणून नाम घ्यावं लागतं. आणि मग नाम घेतल्यानंतर इतकं घेतल्यानंतर कधी कधी एक अवस्था अशी येऊन जाते की आता नाम घेण्याची गरज राहिलीच नाही, आता स्मरण अखंड होऊनच जातं. मग स्मरणाने त्या कर्मामध्ये त्या परमात्म्याला बसवणं की ते कर्मयोगावरती कर्म जातं आणि मग ते कळत नकळत नैष्कर्म्य सिद्धीमध्येच जाऊन पडतं. पण हा आतला प्रवास सगळा घडण्यासाठी सुरुवातीला तरी कर्म, निष्काम कर्म कसं करायचं समजून घ्यावं लागेल आपल्याला. आणि म्हणून ही मस्तकावरची जी कोर आहे ना ती नैष्कर्म्य, याचा अर्थ जे आहे ते कर्मयोगाची ती प्रतीक आहे. आणि हे जोपर्यंत आपल्याला समजून घेणं लागणार तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही, कारण त्याचं सगळं जीवन समाजाला समर्पित आहे. मग आपलं जीवन समाजाला समर्पित आहे का आपल्या प्रपंचाला समर्पित आहे? बघा बरं, दोन गोष्टी आहेत. प्रपंचही त्याला समर्पित असला पाहिजे, कारण तो त्याचा आहे, आपला नाही आहे. आपल्या प्रपंचात असलेली जी कोणी माणसं आहेत ती त्यांनी मला दिलेली आहेत, हा कधीतरी विश्वास असला पाहिजे ना. ते माझं पोर आहे, माझं पोर आहे म्हणून नाही झालं. तो ते माझं असतं तर मला पाहिजे तसं वागलं असतं. ते मला पाहिजे तसं कधी वागत नाही, त्याला पाहिजे तसंच वागतंय. याचा अर्थ ते माझं नाही आहे. किती साधी गोष्ट आहे, रोजचा अनुभवाचा विषय आहे की नाही. तरी पण आपण ते म्हणतो माझं पोर आहे. त्याच्यापेक्षा त्याचंही म्हणावं की सुखाचं होऊन गेलं की नाही. छोटी गोष्ट आहे, लक्षात येईल. म्हणजे आपल्या आनंदाचीच आपण हानी करून घेत असतो. म्हणून प्रपंच करायला कोणी नाही म्हटलं नाही, संतांनी ना वेदांनी नाही म्हटलं नाही. फक्त इथले जो आपला अहम आहे ना तो आपल्याला अलगत हळूच काढायचा आहे. असो पुढे म्हटलं आहे महिषान असा तो आहे शुली जटाजूट धारीन. पुन्हा मस्तकावरती जे त्यांनी केलेलं आहे. आणि आता मात्र इथे आचार्यांनी हळूहळू स्वरूप सांगायला सुरुवात केली.
आणि स्वरूप सांगताना आचार्य म्हणतात, त्या शिवाला म्हणतात त्वमेको, तू एकमेव अद्वितीय आहेस, जगद्व्यापको, जगाला व्यापून उरणारा असा तू आहेस, विश्वरूप आहेस आणि प्रसिद्ध प्रसिद्ध प्रभो, पूर्णरूप. तू पूर्ण आहेस, इतका पूर्ण आहेस. आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट या विश्वामधली पूर्णच आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आपण फक्त तो श्लोक म्हणतो, पण खरंच कळतं की नाही प्रत्येक गोष्ट पूर्णच आहे. इथे एकही गोष्ट अपूर्ण नाही. बघितल्यानंतर कळतं काहीच अपूर्ण नाही हो, वेळही पूर्ण आहे. आपण म्हणतो काय मी इतका बिझी असतो, मला वेळच नाही. पण कधीतरी प्रश्न विचारा, मला जेवायला वेळ मिळत नाही असं कधीतरी होतं का? मला आंघोळीलाच वेळ मिळत नाही असं कधीतरी होतं का? नाही, वेळ पूर्ण आहे. याचा अर्थ जे मला केलंच पाहिजे त्याला वेळ आहे, पण जे मला नाही केलं तरी चालतंय. माळा नाही ओढली तर कुठे बिघडलं? चालतंय, त्याला वेळ नाही. जेवायला वेळ मिळणार नाही असं कधीच होत नाही ना, वेळ मिळतोच. याचा अर्थ आपण ठरवतो ना काय करायचं आणि काय नाही ते. म्हणून वेळ सगळ्यांना पूर्णच आहे. इथे एकही गोष्ट पूर्ण, इथे प्रत्येक गोष्ट पूर्णच आहे, पण आपण कधी विचारच करत नाही ती पूर्ण आहे म्हणून. नदीतलं पाणी काढलं तरी ते खरी कमी होतच नाही. अहो नदीतलं पाणी काढलं तर कमी होतच नाही, कारण ती पूर्णच आहे. पण लक्षात घ्या, तुमच्या आमच्यामधून सुद्धा एखादा पुरुष आहे की ज्याचं वीर्य एखाद्या ठिकाणी गेलं आहे, त्याच्यापासून एखादा पूर्ण जीव निर्माण होतो. ज्याच्यामुळे एक पूर्ण जीव निर्माण झाला, त्याचं काय कमी झालं? आणि ज्या मातेने एका पूर्ण जीवाला निर्मिती दिली, तिच्यातलं काय कमी झालं? झालं का कुठं काही कमी? आहे ना अनुभवाचा विषय, पण ते मी पूर्ण आहे हेच कळत नाही. आचार्य म्हणतात आधी त्याला पूर्ण म्हणा, मग कळेल की मीही पूर्ण आहे, त्याची कृपा झाली तर. म्हणून त्वमेव एकम पूर्णम महेशम. तू कसा आहेस? तो पूर्ण आहेस. तू पूर्ण असणारा जेव्हा तुझी कृपा माझ्यावरती होईल ना, तेव्हा मलाही कळूनच जाईल रे बाबा मी पूर्ण आहे म्हणून. आणि म्हणून प्रसिद्ध प्रसिद्ध काय कर, पुन्हा माझ्यावरती प्रसन्न हो. तू जर प्रसन्न झालास, तुझी कृपा झाली, तर मला हा काही गोष्ट कळेल, नाही तर ती मला काही कळायचंच नाही. आणि मग आता ह्याच्यानंतर शिवाचं स्वरूप सांगायला सुरुवात केली. ईश्वर स्वरूप आहे. परमात्ममेकम जगद्बीज माध्यम. या जगताचं बीज कोण आहे? तर तू आहेस असं सांगितले. जगताचं बीज, विश्वनिर्मिती कुठे झाली? आता तत्त्वज्ञानाला पर्यायच नाही. एक काळ असा होता जेव्हा विश्वाची निर्मितीच झालेली नव्हती. सत आहे असं म्हणताही येत नाही, असत आहे असंही म्हणता येत नाही. नासदीय सूक्त सांगतं. पण मग आता आपल्याला उपनिषदांकडे शास्त्राकडे जावं लागतं. मग काय आहे? एकोम बहुश्याम असं स्फुरण झालं. एकाकी न रमते अशी त्या परमात्म्याची स्थिती झाली. मग एकोम बहुश्याम हे जे स्फुरण झालं, हे स्फुरण जी मूळ माया आहे, त्या मूळ मायेला ईश्वर म्हणतात. मग या ईश्वराने काही निर्मिती केली का? हे निर्माण झाल्याबरोबर विश्व निर्माण झालं? नाही ना, निर्माण झालं. काही निर्माण झालं नाही. सगळा निराकाराचाच प्रांत आहे, लक्षात येईल. मूळ मायेतून निर्मिती नाही ना काही झाली. पण जगत बीज माध्यम, इथे जगताचं बीज आहे. कारण स्फुरण झालं आहे की मी एकच नाही, मी बहु व्हावं. हे जे स्फुरण आहे, या स्फुरणातून जोपर्यंत एखादा संकल्पच होत नाही ना, तोपर्यंत पुढचं कार्यच होत नाही. म्हणून संकल्प करावा लागतो बरं का. मला भात करायचं असं आतमध्ये तरी ठरवावं लागतं, तेव्हा मी उठते आणि कुकर लावते. पण करायचंच नाही, बसूनच राहिले तर भात होणार आहे का? माझंही पोट भरणार नाही, घरच्यांचंही भरणार नाही, चालणारच नाही. याचा अर्थ कोणतंही कार्य संकल्पाशिवाय होत नाही. मग विश्वाची जी निर्मिती झाली असं म्हटलंय की कसं झालेलं आहे की जगत बीज माध्यम. जगताचं बीज कोणतं असेल तर हे स्फुरण जे आहे की एकोम बहुश्याम, हे बीज ते त्याचं स्फुरण आहे. आणि कसं आहे ते आता तर निरीहम निराकार ओंकार वेदम. आता हे जर जाणायचं आहे, हे निराकार असं असणारं तत्व. ईश्वर निराकारच आहे, पण जेव्हा त्याला झालेलं स्फुरण आहे, मग त्याच्या स्फुरणाने, त्याच्या सामर्थ्याने त्यांनी काही शक्ती निर्माण केली, ज्या त्रिगुणांच्या साह्याने 3 शक्ती त्यांनी निर्माण केल्या. आणि मग ही मूळ माया गुणमाया झाली. पण गुणमायेतूनही पुन्हा काही निर्माण झालेलं नाही. आणि मग त्याच्यातून त्यांनी काय केलं आहे तर मग पंचमहाभूत ज्या तन्मात्रा निघाल्या, त्या तन्मात्रा म्हणजे सुद्धा तत्एव मात्र, केवळ त्याच आहेत. निराकाराचाच प्रांत आहे. पुन्हा साकार कुठं आहे? काहीच साकार नाही ना. मग साकार होण्यासाठी पुन्हा ही ज्या काही
या ज्या तन्मात्रा होत्या त्या विशिष्ट प्रमाणामध्ये ज्या प्रमाणात कालवल्या गेल्या, ज्याला आपण म्हणतो पंचीकरण झालं. आणि मग त्या पंचीकरणातून दृश्य विश्वाची हळूहळू निर्मिती झाली. मग ही सगळी निर्मिती जेव्हा झाली, हे कधी जाणलं जाईल? हा निराकाराचा प्रांत साकारामध्ये जेव्हा आला, हे केव्हा कळेल? निराकार ओंकार वेदम. निराकार तत्व जे ते ओंकार स्वरूप आहे. आणि ओंकार जेव्हा विदविदती जाणणे, या ओंकाराच्या साह्याने हे सगळं जाणता येईल. याचा अर्थ ओंकाराच्या जपाने, नुसतं जप नाही तर त्याच्या चिंतनाने, म्हणजे नुसतं नाम घेऊन चालणार नाही, नामाचं चिंतन करावं लागेल. किती सांगितलं की नाही? सगळं सांगितलं बरं का. एका दोन शब्दामध्ये आचार्य सगळं सांगतायत आपल्याला. ओंकार जे आहे त्या ओंकाराच्या साह्याने हे सगळं जाणता येईल. आणि मग आता हे शिवतत्व कसं आहे? हा शिव ज्याचं वर्णन करतायत ते वर्णन करताना म्हणजे यतो जायते, जन्माला येणारा आहे, पाल्यते, स्थिती पालन करणारा तोच आहे. येन विश्वम, ह्या संपूर्ण विश्वाची निर्मिती करणारा तोच आहे, त्याचं पालन करणारं ते. तम ईशम, त्या ईश असणाऱ्या, ईक्षण करणाऱ्या, याची निर्मिती करणारं ते जे ईशतत्व आहे त्यात भजे, त्याचं भजन मी करतो. आणि पुन्हा कसे लियते यत्र विश्वम, सगळं विश्व ज्यांनी निर्माण केलं, स्थितीसुद्धा तोच आहे. आणि ज्याच्यामध्ये सगळं विश्व लीन होणारं आहे, लय पावणारं आहे, ते एकमेव तत्व कोणतं आहे? तर ते ईश्वर तत्व, शिवतत्व तूच आहेस. आता आपल्याला माहिती आहे उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव आहेत, स्थिती करणारे कोण आहेत? तर ते विष्णू आहेत. आणि लयाचे स्वामी महादेव आहेत असं आपण म्हणतो. आता म्हणतो ह्याची संगती कशी काय लावायची? संगती कशी लावणार? इथे तर आता इथे लक्षात येईल की ईश्वर तत्व आहे, ईश्वर तत्वाचं कार्य आहे. आणि म्हणून उत्पत्ती स्थिती लय हे ईश्वर तत्वाचं कार्य आहे. जसं आपलं अंतःकरण आहे, अंतःकरणाचंच काम बदललं की नाव बदलतं. अंतःकरणाने संकल्प केला, विकल्प केला की त्याला मन म्हणतात. त्यांनी निर्णय दिला की त्यालाच बुद्धी म्हणतात. त्यांनी धरून ठेवलं की त्यालाच चित्त म्हणतात. आणि त्यांनीच अहम अहम धरला की त्यालाच अहंकार म्हणतात. अंतःकरण एकच, काम बदललं की नाव बदललं. अगदी तसंच ईश्वर तत्व एकच, त्याचे काम बदललं की नाव बदललं, पण तत्व एकच आहे. आणि म्हणून इथे ईश्वर तत्व घेतलेलं आहे. आणि ते ईश्वर तत्व कसं घेतले? तर शिवतत्व. आणि शिव म्हणजे कल्याणकारी अशा अर्थाने शिवतत्व घेतलं. कल्याणकारी, हितकारी अशा अर्थाने हे शिवतत्व आहे असं आचार्य आपल्याला म्हणतात. की तोच काय उत्पत्ती करणारा आहे, स्थिती सांभाळणारा तोच आहे, पालन करणारा तोच आहे. आणि ज्याच्यात विश्वाचं लय होणारं जे तत्व आहे तेही कोणतं आहे? तर ते तेच आहे. आणि असा जो आहे ते त्याचंच मी काय करतो? तर त्याचं मी तम ईशम भजे, त्याचं मी भजन करतो. आता भजन करतो म्हणजे आपल्याला वाटतं की पुन्हा टाळ्याने घेऊन भजन करणं, अशा अर्थाने. भज हा संस्कृत धातू, भज याचा अर्थ स्वीकारणे. पहिल्यांदा आपल्याला ईश्वर तत्व स्वीकारावं लागतं. आधी आपल्याला ईश्वर तत्व हेच पटत नाही, कारण ईश्वर सगुण निराकार आहे. तो विश्वरूपाने जे जे आपल्याला दृश्य दिसतं, डोळे उघडल्यानंतर आपल्याला जग दिसतं. जे जग दिसतं ते जड आणि चेतन दिसतं, म्हणजे सजीव आणि निर्जीव दिसतं. मग जे जे सगळं दिसतं ते काय आहे? तर ईश्वर तत्व आहे. पण त्याच्या पाठीमागे जे तत्व आहे ते तत्व आपल्याला दिसत नाही. आपल्याला दिसतं ते नाम आणि रूप दिसतं. म्हणून विविधता आपल्याला दिसते, नानात्व दिसतं. त्या नानात्वातलं एकत्व आपल्याला दिसत नाही. मग हे जे नानात्व आहे, हे जे नानात्व दिसणारं कोणतं तत्व आहे? तर तेच ते तत्व आहे. आणि म्हणून विश्वरूपाने ते नटलेलं, म्हणून तो विश्वनाथ आहे. असा तो सगळा सगळीकडे असलेला तो. म्हणून ईश्वर तत्व एकीकडे जगतरूपाने तो कसा आहे? तर सगुण आहे, पण शक्तिरूपाने तो निर्गुण आहे बरं का. तत्वरूपाने, कारण तो शक्तिस्वरूपच आहे. तत्वरूपाने तो कसा आहे? तर तो निर्गुण आहे. समजून घ्यायला खूप शास्त्रांनी सुंदर दृष्टांत दिले. त्यांनी असं म्हटले, पहा वीज कोणी बघितली असं झालंय का हो? नाही बघितलेली. पण त्याच विजेच्या वरती पंखा चालतो, त्याच्यावरती स्विच चालतो, त्याच्यावरतीच हॉट प्लेट्स चालतात, त्याच्यावरती दिवे लागतात, त्याच्यावरती काय लागत नाही, किती गोष्टी चालतात त्याच्यावरती. याचा अर्थ हे सगळं प्रगटीकरण आपण बघतो, पण जे जे प्रगटीकरण बघतो त्यातल्या एकाने तरी सांगावं की मी वीज बघितलेली आहे का?
ती पाहताच येत नाही, कारण ती निराकार आहे. निराकाराचं दर्शनच नाही. मग जर निराकाराचं दर्शन नसेल तर ईश्वराचं दर्शन हा शब्द जेव्हा येतो तेव्हा ईश्वराला जाणणं अशा अर्थाने तो येतो. म्हणून ईश्वराचं कर्तृत्व काय आहे की जशी वीज असल्याशिवाय पंखा चालणार नाही, वीज असल्याशिवाय हा माईकसुद्धा काम करणार नाही. माझा आवाज तिथपर्यंत देतोय, हे फक्त तुम्हाला काय दिसतंय? नाम आणि रूप दिसतंय. त्यातली शक्ती दिसते का? आपल्याला नाही दिसणार आहे, कारण ती बघताच येणार नाही, कारण ती दिसणार नाही, कारण ते त्याचं स्वरूपच नाही आहे. म्हणजे निराकार आहे ते डोळ्यांनी दिसेल कसं? कारण डोळ्याचा रूप हा डोळ्याचा विषय आहे. अरूप असेल तर डोळा कसं काय त्याला बघणार? ते बघू शकत नाही. मग असं ईश्वर तत्व जे आहे, आता आचार्यांनी ईश्वर तत्वाचं वर्णन करायला सुरुवात केली. आणि जेव्हा तत्वाचं वर्णन करायला सुरुवात केली तेव्हा ते लक्षात येतील की आता हा कशामध्ये नुसता असे छोटे छोटे आकार तर सोडूनच द्या, आता व्यष्टी त्यांनी सोडूनच दिली. म्हणजे ज्याला आपण म्हणतो 84 लक्ष योनीचे जे छोटे छोटे आकार आहेत, भले गेंड्याचा आकार असला तरी विश्वाच्या डोंगराच्या मनाने तो छोटाच आहे. पण आता व्यापक निसर्गामध्ये जा, मग आकाश तत्व आहे, जलतत्व आहे. आता हे किती प्रचंड मोठं आहे. तुम्ही आम्ही कधीतरी भूगोलामध्ये शिकलो, विज्ञानामध्ये शिकलो, सगळं विश्व 65% पाण्यानेच भरलेलं आहे. जेमतेम 33-35% पृथ्वी तत्व आहे. त्या पृथ्वी तत्वामधलं तुम्ही आम्ही किती घेतलं एवढाच एक अंश. आणि तो एवढा एक अंश घेतल्यानंतर सुद्धा आपल्या देहाचं किती कौतुक आहे. एवढंसं पृथ्वी तत्व घेतलं तरी सुद्धा त्याचं कौतुक आहे. याचा अर्थ किती कमी, एक अंशच आहे त्याच्या नाही बघितलं तर आपण काहीच घेतलेलं नाही आहे. म्हणून त्याचं तेजतत्व, ते त्याचं तेजतत्व इतकं प्रखर आहे, इतकं ज्ञानस्वरूप आहे, त्यातलं आपल्याकडं किती आहे? काहीच नाही. आचार्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला आहे की आचार्यांच्या शिष्यांना किती अहंकार झाला की आमचे गुरुदेव किती ज्ञानी आहेत, आमचे गुरुदेव ज्ञानी आहे, आमचे गुरुदेव ज्ञानी, असंच सगळ्या शिष्यांना वाटलं. आचार्यांना कळलं की यांना कसला अहंकार झाला आहे, माझ्या ज्ञानाचा अहंकार. म्हणून आचार्य कुठे घेऊन गेलेत? सागरतीरी घेऊन गेलेत. आणि मग आपलाच दंड त्या पाण्यामध्ये बुचकाळला आणि वरती उचलला. सगळं पाणी निथळल्यानंतर फक्त एक थेंब पडला. आणि आचार्य आपल्या शिष्यांना म्हणत आहेत, माझ्याकडे असणारं ज्ञान या थेंबा इतकं आहे, एवढं ज्ञान माझ्याकडे आहे. याचा अर्थ वेदांमध्ये अथांग ज्ञानाचा सागर आहे, पण माझं असणारं ज्ञान वेदातल्या अथांग सागरातल्या एका थेंबाप्रमाणेच आहे. हे आचार्यांचं असेल तर तुमची आमची स्थिती काय? आपण कल्पनाच केलेली बरी. आणि तरीसुद्धा आपल्याला गोड समज असतो की आम्हाला खूप काही कळतं आहे, आम्हाला काही नाही. हो, इथे काही नसतं, उमजतच नाही आपल्याला काही, हे खरं आहे. आपल्याला उमजत नाही हे खरं सत्य आहे, पण तरी पण आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला काही कळतं आहे. आणि अशा ह्या तत्वाचं वर्णन या ठिकाणी आता आचार्यांनी करायला सुरुवात केली. म्हणून ईश्वर तत्व म्हणजे काय आहे की जगताचं कारण असं असणारं ते तत्व पुढे वर्णनच करतात. ते वर्णन करताना ते म्हणतात की व्यापक विश्वामध्ये ते कसं नाही, न भूमीर म्हणजे या जमिनीमध्ये ते पृथ्वी तत्वामध्ये नाही, न च आपो वन्नीमध्ये नाही, वायूमध्ये नाही, आकाशामध्ये नाही, तंद्रा आणि निद्रा, ग्लानी आणि काय झोपेमध्ये ते नाही, सगळीकडे नाही, उष्ण नाही, शीत नाही, आता देश वेश काही नाही, देशांनी परिच्छिन्न नाही, कालांनी परिच्छिन्न नाही, आहे का काही? काही नाही. आणि असं न यस्यासी असती, काही नाही. या सगळ्याच्यापेक्षा असं असणारं जे ते मूळ तत्व आहे, पुन्हा ते त्याच तत्वाचं वर्णन करतात. आणि ते तत्वाचं वर्णन करताना आता ईश्वर तत्वाचं वर्णन करताना ते काय म्हणतात? अजम शाश्वतम. अज, अजर आणि अमर, ज्याला जन्मच नाही. आता जन्मच नाही तरी सुद्धा हे सगळं जगत दिसतंय की, मग आता हे सगळं जग दिसतंय तर कसं काय दिसतंय? आचार्यांची एक सुंदर रचना आहे बरं का. त्या रचनेमध्ये त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलं आहे त्याचं. आणि ते वर्णन करताना त्यांनी इतकं छान वर्णन केलं आहे की आपल्याला तुम्हाला आम्हाला काय माहिती आहे का, खेळण्याच्या माध्यमातून जर तत्त्वज्ञान सांगितलं ना तर ते खूप आवडतं. म्हणजे खेळण्याच्या माध्यमातून. आणि खेळण्याचे माध्यम म्हणजे कोणतं आहे की लहान मुली आपल्या असतात आणि त्या काय करतात? भातुकलीचा खेळ करतात. त्या भातुकलीच्या खेळामध्ये त्या प्रपंच मांडतात. मग ही आई आहे, हा बाबा झाला, हे पोर आहे, मग मी आता झोपते म्हणजे रात्र झाली, मी आता उठते म्हणजे दिवस झाला. झोपणंही खोटं आहे, उठणंही खोटं आहे, मी आता काय करते, मी स्वयंपाक करते, हे सगळं खोटंच आहे.
बाहुलीला घेऊन ती मुलगी करते. वर्णन सुंदर केले. वचनाचे मांडे दावावे प्रकार. संतांचं वचन सुंदर आहे. आचार्यांचं वर्णन करताना, तुकोबार आहे त्याचं वर्णन करताना म्हणतात, वचनांचे मांडे दावावे प्रकार. काया त्या साचार कौतुकाचे. ती पोरगी इतकी कौतुकाने तो भातुकलीचा खेळ करते आणि त्या बाहुलीशी खेळत असते आणि आपण ते कौतुकाने बघत असतो, पण त्यातलं सगळं खोटं असतं. कारण ती बाहुली असते. तो शब्द बाहुली नाही आहे बरं का, भाव अली. अली म्हणजे भुंगा, आणि भुंग्याच्या भोवती एक भाव निर्माण करून त्याच्याच भोवती रमणे 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 याला भावली म्हणतात. तसे तुम्ही आम्ही सगळे. ती बाहुली नाही, आता ही बाहुली. एवढा प्रपंचाचा मांडला, एवढा विश्वाचा पसार मांडला. किती रमलो या बाहुलीमध्ये, रमलो ना. सगळा काय पसारा आहे लक्षात घ्या. कल्पनेचे नि मांडे, याच्या पलीकडे इथं काहीच नाही. इथे सगळा हाच प्रकार आहे. आणि म्हणून अजम निर्माणच झालेलं नाही आहे. शाश्वत तत्व तेच आहे. अजम शाश्वतम कारणम कारणानाम. काय सुंदर शब्द आहे. कारणाचंही कारण, कारणाचं कारण. इतकं सुंदर शब्द आहे. रामायणातला शब्द मोह होतोय सांगायला. प्रभू रामचंद्र गेले मिथिला नगरीमध्ये. ते धनुष्य मोडलं आणि मोडल्यानंतर जानकीचं आता ठरलं की विवाह ह्याला द्यायचा. आता आपली कन्या याला द्यायची असे जनकराजांना कळलं. आणि म्हणून जनकराजाने एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये ते दशरथाला म्हणतात की तुम्ही कारणाचं कारण आहात. विश्व निर्माण करणारं जे तत्व आहे त्याचं कारण. याचा अर्थ ईश्वर तत्व जे आहे त्या ईश्वराला जन्म द्यायला लावणारं. याचा अर्थ ईश्वराच्या आधी एक तत्व नित्य आहे, जे सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. ते ब्रह्मतत्व आहे. आणि म्हणून कारणानाम कारण. कारणाचं कारण. काय शब्द वापरता तो. स्तवन करतायत शिवाचं, घेऊन कुठं जात आहेत. कारणाचं कारण. आचार्यांचं वैशिष्ट्य आहे. सगुणातून निर्गुणाकडे घेऊन जाणं, स्वरूपाकडे घेऊन जाणं, हे आचार्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून अजम शाश्वतम कारणम कारणानाम शिवम केवलम भासकम भासकानाम. काय सुंदर म्हणतात. केवळ केवळ शिवतत्व कसं आहे की हा सगळा भासकम, सगळ्याला प्रकाशमान करणारं असं आहे. सगळ्या प्रकाशकाचा सुद्धा प्रकाशक हाच आहे. अखंड प्रकाशरूपच आहे तो. आता कोणत्या प्रकाशामध्ये बघणार. आपल्याला एखादी गोष्ट अंधारात असेल तर बॅटरी घ्यावी लागते, एखादी पणती पेटवावी लागते, मेणबत्ती पटवावी लागते. हे सगळं आपल्याला एखाद्या गोष्टीचं प्रकाशन करण्यासाठी एखादा प्रकाशक आपल्याला हवा आहे. पण विश्वाचा प्रकाशक हाच आहे. आणि जे जे प्रकाश आहेत, आता मूळ प्रकाशकाचा स्तोत्र जो आदित्य आहे त्याचाही प्रकाशक कोण आहे तर हा शिव आहे. आता पुढे जाऊन बघा. समर्थ असं म्हणतात की सगळ्या गोष्टीचा प्रकाश असणारा सूर्य, तो सूर्य जीवाला आत्मस्वरूप दाखवू शकत नाही. दाखवू शकतो काय. याचा अर्थ आपलं स्वतःचं स्वरूप तो नाही दाखवू शकणार. ते दाखवण्यासाठी आपल्याला वेदांचाच आधार घ्यावा लागेल, शास्त्राचा आधार घ्यावा लागेल. आणि त्याची अनुभूती ज्यांनी घेतले त्या संतांचा किंवा सद्गुरूंचाच आधार घ्यावा लागेल. याच्याशिवाय ते कळणार आहे का. याचा अर्थ विश्वाचा प्रकाशक कोण आहे हो. विश्वाचा प्रकाशक जर शिव असेल आणि ते शिवतत्व जर माझ्या अंतःकरणामध्ये असेल तर मग विश्वाचा प्रकाशक कोण आहे. कल्पना करा. डोळे मिटल्यानंतर जग दिसतं काय. दिसतं का जग. कुठं गेलं जग. मग कधीतरी कळलं पाहिजे की जो शिवविश्वाचा प्रकाशक आहे त्याचा एक अंश जर माझ्या अंतःकरणामध्ये असेल तर त्यामुळे या विश्वाचा प्रकाशक तो असल्यामुळे मी आहे, अन्यथा तो नसेल तर मी नाही. त्याच्याशी जितके आपण एकरूप होऊ, त्या तत्वाचं जितकं भान असेल, कळत नकळत जेव्हा त्याची आपली उपासना होईल, त्या स्वरूपाची जेव्हा आपल्याला जाण येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने या विश्वाचा मी प्रकाशक हे कळणार आहे. म्हणून त्या शिवाचं वर्णन करता करता आचार्य स्वतःचंही वर्णन करतायत आणि जीव आणि शिवाचं असणारं ऐक्य कळत नकळत आचार्य दाखवूनच देतात. त्या सगुणाच्या आतमध्ये निर्गुण तत्व आहेच. ते असल्याशिवाय आपलं
काय आहे? तो शिव आहे म्हणून तर आपण शिव आहोत. शिवतत्व ज्या क्षणी आपल्या अंतःकरणातून जाईल त्या क्षणी या देहाचं शव झाल्याशिवाय राहणार नाही. लगेच म्हणतील उचला आता, घरात ठेवूच नका, आता हे अपवित्र आहे. मग गेल्यानंतर तिथे गोमूत्र शिंपडतो हो. आयुष्यभर ज्याला मुखकमळ म्हणतो समर्थ म्हणतात, ज्याचं इतकं वर्णन करतो, पण गेल्यानंतर लगेच गोमूत्र करावं, कारण शिवतत्व गेलं. मग हे शिव जोपर्यंत आहे तोपर्यंत आपणही कसे आहोत तर अत्यंत पवित्र आहोत, पण ते गेल्यानंतर मात्र ते अपवित्रच आहे. आणि असं अजम शाश्वतम कारणम कारणानाम शिवम केवलम भासकम भासकानाम तुरियम तमपार आद्यंतहीनम आद्य अंतहीन. ज्याचा अर्थ ज्याला आद्य नाही आणि अंत नाही. आता जिथे प्रारंभच नाही तिथे अंत कसा असेल? टेबलाचा इथून प्रारंभ असेल तर इथे अंत आहे. आणि म्हणून ज्याला आदी आणि अंत आहे ते शांत आहे, पण ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही, ते अनंत आहे. आणि मग जे अनंत आहे ते कसं आहे? ते परम, अत्यंत परम म्हणजे सूक्ष्म, श्रेष्ठ असं आहे. कधी कळेल ते? तुर्यावस्थेमध्ये कळेल. म्हणजे तुर्यावस्था म्हणजे ज्ञानावस्था. आता आपल्याला एवढं तरी माहिती पाहिजे मला किती अवस्था आहेत. मी जागृत अवस्था आहे म्हणजे जागेपण आहे. मी झोपेमध्ये जाते गाढ म्हणजे त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात. मी स्वप्न बघते म्हणते त्याला स्वप्नावस्था म्हणतात. आणि जर कधी ध्यानाला बसलोच तर अंतःकरणाची जी स्थिती आहे ती नामाकार असेल, ती परमात्म्याचं काही चिंतन करणारी असेल तर ती ज्ञानात्मक स्थिती म्हटली जाते, त्याला तुर्यावस्था म्हणतात. मग अशा या 4 अवस्था ज्या आहेत, तुरियम ही तुर्यावस्था, तम याचा अर्थ तमोगुण नाहीसं करणारी, अज्ञान नाहीसं करणारी, अज्ञानाच्या अतीत अशी असणारी ही अवस्था आहे. आणि ती कशी आहे तर ती द्वैतहीनम, तिथे द्वैत नाही, तिथे सगळीकडे एकच आहे. आता सगळीकडे एकच तत्व आहे. लक्षात येईल की आपल्याला समजून घ्यायला खूप अवघड जातं, पण एकच तत्व आहे. जे एकच तत्व आपल्या सगळ्याच्या अंतःकरणामध्ये आहे तर आपल्या सगळ्यांचा अनुभव एकच आहे हे आपल्याला कळतच नाही. सुखाचा अनुभव आपल्याला एक आहे, दुःखाचा अनुभव आहे, हे सगळं सोडून टाका हो. पण आपण म्हणतो एखादी गोष्ट मधुर आहे. आता मधुराचे किती प्रकार आहेत थोडं चिंतन करा. संत्र्याचा मधुरपणा वेगळा आहे, आंब्याचा मधुरपणा वेगळा आहे, द्राक्षाचा मधुरपणा वेगळा आहे, अननसाचा मधुरपणा वेगळा आहे. आपल्यालाच कळतो की नाही? पण माझ्या आंब्याची चव वेगळी मधुर आणि तुमच्या आंब्याची वेगळी, असं होतं का? माधुर्य एकच आहे, सगळ्यांना एकच आहे, जे सदा सर्वत्र समतत्व जर अंतःकरणात एक असेल तर त्याची अनुभूती पण सगळ्यांची एकच आहे. दुःखाची अनुभूती एकच आहे. आपल्याला वाटतं मलाच फार दुःख आहे हो, कोणी घरचं गेलं तर फार दुःख होतं, आपल्याला फार वाईट वाटतं, फार वाईट वाटतं. पण जरा आजूबाजूला डोळे उघडे ठेवून बघितल्यानंतर कळतं की पशूंना सुद्धा आपल्या इतकंच दुःख होतं, त्यांनाही दुःख झाल्यानंतर डोळ्यातून तितकंच पाणी येतं. अनुभव सांगू नये म्हणतात पण सांगते. शुकतालला भागवत कथा चालू होती, शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी शुकतालने अरण्यच आहे आजूबाजूला, त्या अरण्यामध्ये ज्या ठिकाणी कथा चालली होती तिथे खूप गोधन होतं. त्या गोधनामध्ये एक छोटा खोंड होता, बैल. तो खोंड त्या वनामध्ये गेला आणि त्या खोंडाला एक जनावर म्हणजे सर्पाने दंश केला. तो खोंड होता ना, ती कथा चालू होती तोपर्यंत तो होता, तो तडफडत होता. पण खोटं वाटेल, भागवत कथेची समाप्ती झाली आणि त्या खोंडाने शेवटचा प्राण सोडला. आणि तो सोडल्यानंतर नवल असं वाटलं, त्या गोठ्यामध्ये जवळजवळ 20-22 गोधन होतं, काही बैल होते, काही गायी होत्या. एकांनीही त्या दिवशी चारा ग्रहण केला नाही. सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. लक्षात येईल, अनुभूती एकच आहे कारण तत्व एक आहे. लक्षात घ्या, डोळे उघडून जर आपण बघितलं आजूबाजूला काय चाललंय, जी वेदना मला होते एखादा दगड मारल्यानंतर, ठेच लागल्यानंतर, तीच वेदना एखाद्या मांजरीलाही होणार आहे, तीच कुत्र्यालाही होणार आहे. आणि म्हणून संवेदनाशील असणाऱ्या नामदेवांना पोळीवरती तूप घालावं असं वाटलं. नाथांना
गाढवाच्या मुखामध्ये पाणी घालावं असं वाटलं, आम्हाला नाही वाटत आहे, कारण आम्हाला एक तत्त्व हेच समजलेलं नाही. आणि ते समजावं यासाठी आचार्य समजावून सांगतायत, अंतःकरणाची जरा मशागत करून घ्या. ईश्वर तत्त्व त्यांनी जे जे निर्माण केलं आहे, तत्सृष्ट्वा तद अनुप्राविशत, त्यांनी ज्याची ज्याची निर्मिती केली त्याच्यामध्ये ते शिरलेलं आहे. आणि ते शिरलेलं असल्यामुळे सगळी पृथ्वीमध्ये जितुकी घरे तितुकी पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे समर्थ म्हणतात. आणि माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे नाही. परमपूज्य काका पुढे जाऊन म्हणतात, असी जे भगवंत ते आहे असा बुद्धीचा निर्णय करा. जे जे आहे ते त्याचंच स्वरूप आहे. आणि म्हणून जेवढे देह आहेत ते त्याची देऊळ आहेत. समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, जेवढे देह आहेत ते देवाचं देऊळ आहे असं समजा. आणि त्या देवळाच्या आतमध्ये जे आत्मस्वरूप आहे ना, तो खरा देव आहे हे कधीतरी समजून घ्या. आता ते देवाच्या भाषेमध्ये बोलतात, हे ईश्वर तत्वाच्या शिवतत्वाच्या भाषेमध्ये बोलतात. आपल्याला ज्या भाषेमध्ये पटेल त्या भाषेमध्ये समजून घ्यावं. ज्या भाषेत कळेल तिथे बुद्धीचा निर्णय करून टाका. बस, एकदा निर्णय झाला की तो पुन्हा पुन्हा नाही करावा लागत, पण तो एकदा करावा लागतो. आणि म्हणून द्वैतहीन अद्वैत असं असणारं हे काय ते ईशतत्व आहे. नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते. या विश्वमूर्त संपूर्ण विश्वाच्या रूपाने, हे विश्व म्हणजे तुझीच मूर्ती असा असणारा नमस्ते नमस्ते चिदानंद मूर्ते. आता चित आणि आनंद, जे चिद्रूप याचा अर्थ ज्ञानस्वरूप आहे, जे आनंद स्वरूप आहे ते सद्रूप म्हणजे सत्तारूपाने असणारच आहे. वेगळं सांगायची गरजच नाही. वेणी 2 पेडांनी वणलीच जात नाही, 3 पेड असलेच पाहिजे. तसं ईश्वर तत्व परमात्मत्व तर सच्चिदानंद घन असलंच पाहिजे, शास्त्र सांगतं. म्हणून जे चिद्रूप आहे आनंदरूप आहे ते सद्रूप आहेच. मग असा हा कोण आहे तर सच्चिदानंद स्वरूप. नमस्ते नमस्ते तपो योग्य गम्य. जो तप करतो तो जाणण्यासाठी योग्य होतो. जो तप करत नाही त्याला कळेल का? नाही. शरीर कशासाठी दिलेलं आहे? तप करण्यासाठी. तपती शरीराला तापवणे. हे जाणण्यासाठी काही तप करावं लागतं, अध्ययन करावं लागतं, ध्यान करावं लागतं, नाम घ्यावं लागतं. आता जे जे काही करणं आहे त्याच्यासाठी ते तप आहे. शरीराने जे जे करणं आहे ते त्याला तप म्हटलेलं आहे. आणि म्हणून या देहाला तापवल्याशिवाय काही मिळणार नाही. आणि मग नमस्ते नमस्ते तपो योगगम्य. आता योग जर साधला कर्माच्या साह्याने, विचारांच्या साह्याने तर हे जाणता येईल. पण तपाच्या साह्याने नमस्ते नमस्ते श्रुती ज्ञानगम्य. श्रुतीमध्ये असणारं ज्ञान, श्रुती म्हणजे उपनिषद. आता उपनिषद याचा अर्थ उपनिषदांमध्येच या तत्वाचं चिंतन आहे. कारण उपनिषद या शब्दामध्ये उप म्हणजे सामिप्य. ज्या तत्वाचं सगळं वर्णन उपनिषद करतात ते तत्वच मुळे आपल्या आत्यंतिक त्याचं आपलं सामिप्य आहे. किती सामिप्य आहे, किती सामिप्य आहे, नवे नवे ते आपलं स्वरूपच आहे. उप म्हणजे ते आपल्या आत्यंतिक जवळ आहे. म्हणून शब्दसुद्धा उपासना. उप म्हणजे जवळच आहे, त्याच्याच जवळ आसन घालून बसायचं आहे, त्यालाच जाणायचं आहे. आणि म्हणून कसं आहे, श्रुती ज्ञानगम्य. या उपनिषदातलं जे ज्ञान आहे त्या प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रिया जाणल्या तरच आपल्याला ते समजणार आहे. आणि ते समजेल त्याच वेळेला शुभ हा जो हे शिवतत्व काय आहे ते आपल्याला कळेल. आणि असा हा विभो कसा आहे, अत्यंत व्यापक असणारा, ज्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, हाच विश्वनाथ आहे, विश्वाचा नियंता असणारा आहे, हाच महेश आहे, त्रिनेत्र आहे. आता पुन्हा काही काही शब्द जे आहेत ते पुन्हा पुन्हा असे आलेले आहेत. आणि असा तो जो कसा आहे तो शिवतत्वाचं शेवटी वर्णन करतायत. त्वत्तो जगत भवती. जगाची उत्पत्ती याचा अर्थ उत्पत्तीचा तू स्वामी आहेस. देव भवस्मरारे. असा तू देव आहेस. आणि देव म्हणजे ज्ञानस्वरूप असा असणारा. भव याचा अर्थ आहे सगळं जग. ह्या सगळ्या भवानी जगामध्ये जे जे कोणी आहेत त्यांनी कुणाचं स्मरण करावं तर त्याचंच स्मरण करावं. त्वमेव तिष्ठती. हे सगळं जग तुझ्यामध्येच तिष्ठते आहे. आणि मग लयाला पण कुठे जाणार आहे तर तुझ्यामध्येच जाणार आहे. आणि म्हणून उत्पत्ती स्थिती लय. आणि उत्पत्ती स्थितीला हे 3 कारणं तर आपल्याला माहितीच आहेत, पण त्याचबरोबर आणखीन 2 कार्य आहेत. आपण अनेक वेळेला गेल्याही वेळेला बघितलेली आठवत असतील तर.
पण गमतीने काका म्हणतात, गंमत अशी आहे की आपण विसरूनच जातो आणि श्रोत्यांनी विसरणं म्हणे काय म्हणे, तर ही प्रवचनकारांवरती असणारी कृपा आहे. कायम लक्षात ठेवलं तर कोण येईल म्हणे ऐकायला, नाही तर गंमत सोडून द्या. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे ईश्वराचं कार्य काय आहे. तर उत्पत्ती स्थिती लय प्रवेश एकोहम बहुस्याम प्रजा येतं. जेव्हा ते सगळ्या विश्वाची निर्मिती केली तर सृष्टवा त्यांनी सृजन केलं, त्यात अनुप्राविशतं त्यांनी त्याच्यात प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यानंतरचं काम प्रशासन. याचा अर्थ ज्याच्यात प्रवेश केला आहे त्याचं प्रशासन करायचं, त्याला सांभाळायचं. एखादी गोष्ट निर्माण केली तर त्यांनी किती काळ राहावं, त्याच्यातून काय निर्माण व्हावं. प्रत्येक गोष्ट, एखादा वृक्ष निर्माण केला, वृक्षाने किती राहावं, त्याची मुळं किती असावीत, त्याची पानं किती असावीत, त्याला कळ्या किती असाव्यात, त्याची फुलं किती असावीत, त्याची फळं कशी असावीत, त्याच्यात बीजं किती आहेत. लक्षात येईल, एक पपई उघडली तर कमीत कमी न मोजता येण्यात की अमाप बीजं असतात. पण त्या शेकडोने सहस्त्र अशा बीजातून काय सहस्त्र पपयांची झाडं येतात का हो? त्यातलं एखादंच बीज असतं की जे रुजतं आणि त्याच्यातून पपईचं झाड येतं. म्हणजे ते बीजाचं सुद्धा काय आहे तर प्रशासन आहे ना. मग इतकं सूक्ष्म प्रशासन किती सूक्ष्म आहे एवढं सोडूनच द्यावं. हे संपूर्ण विश्वलयाला गेल्यानंतर सगळे तुम्ही आम्ही सूक्ष्म, आपली लक्षावधी कर्म, त्या लक्षावधी कर्माची किती फळं आम्ही भोगली आहेत, किती नाही भोगली आहेत, काही आपल्याला माहिती नाही. पण तरीसुद्धा पुन्हा नवीन विश्व निर्माण केल्यानंतर पुन्हा तुम्हाला आम्हाला निर्माण करायचं. जी कर्म तुम्ही आम्ही केली आहेत त्याची फळं आम्ही भोगलेली नाहीत, ती पुन्हा आपल्याला द्यायची, ती आपल्याकडनं बघून घ्यायची. हे ईश्वराचं कार्य आहे बरं का, हे प्रशासन आहे. काय गणित असेल, आम्हाला घरचं नाही एक गणित मांडता येतो, त्याचं गणित मांडायचं बघितलं तर बुद्धीच्या पलीकडचं आहे. लक्षात ठेवा, ते 40 GB बीबी काही चालत नाही, ते GB ते 40 बीबी काही चालतच नाही, ते सगळं अनंतच आहे. अनाकलनीय आहे. लक्षात येईल, ईश्वराचं कार्यच अनाकलनीय नाही कळत आपल्याला. आम्ही म्हणतो आम्हाला परमात्मा कळला, आम्हाला ईश्वर कळला. अरे ईश्वर कळतच नाही. ईश्वराचं तर शास्त्राने म्हटलंय, मध्ये म्हटलंय की एखाद्या मुंगीने जर प्रचंड मोठा पर्वत बघितला आणि ती म्हटली मी पर्वत बघितला बरं का, तिचे डोळे ते किती, ती बघणार ते काय बघणार ती, हा आई सामर्थ्य नाही. तसं तुम्ही आम्ही या विश्वाच्या मध्ये मुंगी इतके सुद्धा आपल्या बुद्धीचं सामर्थ्य नाही, का इंद्रियांचं सामर्थ्य नाही आपण ईश्वर तत्व जाणू शकत. अंदाज येईल फक्त आपल्याला लक्षात येईल. कारण ईश्वर तत्व इतकं व्यापक आहे, तितकं व्यापक आपण नाही होऊ शकत. पण ती होण्याची सोय मात्र शास्त्रांनी केलेली आहे, ती अनुभूती घेण्याची सोय आहे. आणि यासाठी आचार्य काय म्हणतायत की कसा आहेस तू, लिंगात्मकम हरम चराचर विश्वरूप. ह्या संपूर्ण चराचरामध्ये तू लिंग रूपाने आहे. लिंग म्हणजे खूण, प्रतीक आहे ते. आपण जे लिंग म्हटल्यानंतर आपल्याला शिवलिंग दिसतं. शिवलिंग म्हणजे एक अंश, ज्याला आपण म्हणतो रज म्हणतो. मातीचा एक कण जर घेतला तर त्या कणामध्ये काय आहे, त्या कणाचं विश्लेषण. पुन्हा एकदा होमवर्क, घरी जाऊन डॉक्टर पवी वर्तकांचं पुस्तक वाचा. मातीच्या एका कणाचा आकार कसा असतो ते म्हणतात तो शिवलिंगासारखाच असतो. त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे, इतकं सामर्थ्य आहे की तो कण आहे पण त्या कणामध्ये अणू आहे तो, आणि अणूची सगळी शक्ती त्या एका अणूच्या कणामध्ये असते आणि म्हणूनच ती अणुशक्ती होऊ शकते. एका सूक्ष्म अंशामध्ये प्रचंड शक्ती सामावलेली आहे, पण ती शक्ती तिथे असतेच पण ती आपल्याला कळतच नाही. आणि म्हणून तो लिंगात्मक आहे. आणि लिंग म्हणजे अत्यंत सूक्ष्म, आणि इतका सूक्ष्म असला तरीसुद्धा शक्तींनी परिपूर्ण असा असणारा लिंग म्हणजे खूण. आणि ती खूण म्हणजे कोणती असेल तर ती आपल्यासमोर असणारी असा लिंगात्मकम हर हा साक्षात असणारा शिव. दिसायला कसा आहे तर सगुण रूपाने तो शिव आहे, तर निर्गुण रूपाने ते ईश्वर तत्व आहे. आणि अशा त्या हेच वेदांचा सार आहे. कारण तुम्ही आम्ही सगुण आहोत, आपल्यासमोर सगुण असल्याशिवाय आपल्याला उपासना करता येत नाही, आणि सगुणाच्या शिवाय आपल्याला निर्गुण कळत नाही. आणि म्हणून आपण आत्ता एकच करू शकतो, ज्या सगुणाचं वर्णन आहे ते सगुणच निर्गुण आहे असा जर बुद्धीचा पक्का निर्णय केला तर त्याची कृपा कधीतरी होईल, आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने शिव काय आहे ते समजून जाईल. जे शिवतत्व आचार्यांना कळलं तसं ते शिवतत्व तुम्हाला आम्हाला कळावं, आणि एवढी आचार्यांनी आपल्याला कृपा करावी, आणि आचार्यांनी कृपा करून काय करावं तेवढी आपली बुद्धी सूक्ष्म करावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आजची केलेली सेवा आचार्यांच्या चरणी समर्पित करते आणि या ठिकाणी थांबते.
हरि ओम तत्सत. ओम नमः शिवाय. 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 हरि ओम तत्सत.